आता सध्या जो मुद्दा आहे तो काय आहे तर न्यूजमध्ये एकतर की राष्ट्रपतीचा सल्ला असेल किंवा या ठिकाणी व्हिटो पॉवर असेल किंवा या ठिकाणी की राज्यपालाची व्हिटो पॉवर असेल याबद्दल सध्या डिस्कशन चर्चा सुरू आहे। आणि आज अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये, हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत की सुप्रीम कोर्टाने की राष्ट्रपतीने जे 14 क्वेश्चन विचारले होते त्या क्वेश्चनचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। तर यामध्ये की पहिला तर ह्याचं बेसिक काय आहे ते बेसिक आपण समजून घेऊ की एखादं विधेयक असेल तर विधेयक जर या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे आता इथं तर सिंगल सभागृह आहे तमिळनाडूच्या बाबतीमध्ये, जर विधेयक त्यांच्या विधानसभेमध्ये आणलं आणि दोन्ही सभागृहाने पारित केलं त्यानंतर ते कोणाकडे जातं गव्हर्नरकडे जातं आणि गव्हर्नरला अंडर द आर्टिकल किती 200च्या अंतर्गत त्यांना काय आहे व्हिटो पॉवर आहे, त्यालाच या ठिकाणी नकाराधिकार असं म्हटलं जातं। आता हा जो नकाराधिकार आहे यामध्ये की गव्हर्नर काय करू शकतात टू असेंड बिल, ओके संमती देऊ शकतात, त्याचबरोबर काय आहे रिटर्न पाठवू शकतात किंवा तिसरं काय आहे प्रेसिडेंटसाठी ते बिल पाठवलं जातं। जर एखादं विधेयक हायकोर्टाच्या बाबतीत असेल हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाबतीत असेल ते विधेयक कोणाकडे जातं त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडे विचाराधीन ठेवलं जातं। तर यामध्ये हे 3 ऑप्शन आहेत आणि जर राज्यपालांनी ह्याच्यावर साईन केली तरच बिलाचं रूपांतर काय होतं ऍक्ट मध्ये होतं। ठीक आहे, आता तमिळनाडूच्या बाबतीत काय झालेलं आहे की राज्यपालांनी राज्य सरकारचे जे बिल आहे ते स्टँड बाय ठेवले, त्याच्यावर कुठलंही डिसिजन घेतलं नाही, ना असेंट दिली ना रिटर्न पाठवलं ना राष्ट्रपतीसाठी पाठवलं, कुठल्याही प्रकारचं घेतलं। त्यामुळं मुद्दा उपस्थित झाला की यामध्ये की व्हिटो पॉवर जो आहे नकाराधिकार जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रपतींनी की आपल्या अधिकाराचा किंवा राज्यपालांनी नकाराधिकाराचा कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे। त्यासाठी तमिळनाडू सरकार हायकोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टात गेलं आणि मागच्या वेळेस या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की ह्याच्यामध्ये इथे टाइमलाईन असणार आहे। इवन दो संविधानात जरी टाइमलाईन नसली तरी सुप्रीम कोर्टाने काय केलं टाइमलाईन डिसाईड करून दिली की राज्यपालाने किती दिवसात हे पास केलं पाहिजे, जर पास केलं नाही ते डीम टू बी पास्ड। ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे तर ते बिल जे आहे जर राज्यपालाने 3 महिन्याच्या आत पास नाही केलं तर ते ऑटोमॅटिक पास मानलं जाईल असं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलं। पण इथं मग मुद्दा उपस्थित झाला की जर संविधानातच तरतूद नसेल तर सर्वोच्च न्यायालय कसा काय आदेश देऊ शकतं। ओके, व्हिटो पॉवरच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची टाइमलाईन नाही, ते किती दिवसात डिसाईड करायचं किती दिवसात पारित करायचं हे सांगण्यात आलेलं नाही, तर सर्वोच्च न्यायालय कसं काय डिसाईड करू शकतं की किती महिन्यात। त्याचबरोबर डीम टू बी असेट, ओके, किंवा या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द पेपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तो वापरलेला आहे जो आपल्याला रायटिंगमध्ये तो आपल्याला येणं गरजेचा असतो, तो म्हणजे काय आहे यामध्ये की डीम्ड असेंट। ओके, डीम टू बी असेंट किंवा डीम्ड असेंट। डीम्ड असेंट म्हणजे काय आहे की या ठिकाणी हे जर विधेयक राज्यपालाकडे गेलं आणि राज्यपालाने 3 महिन्यात ते नाही पास केलं ते डीम असेंट म्हणजे काय आहे ते ऑटोमॅटिक पारित होईल असं मानलं जातं। ठीक आहे, पण मग आता ह्याच्यामध्ये काय आहे सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला, त्यानंतर हे राष्ट्रपतीला सुद्धा काय आहे अधिकार आहेत। राष्ट्रपतीला अधिकार काय आहे एक सल्ला मागण्याचा अधिकार आहे, सल्लागार क्षेत्र ज्याला म्हणतात। तर सल्ला आर्टिकल 143(1) नुसार राष्ट्रपतीने काय केलं की या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला सल्ला मागितला। तर आणि या सल्ल्यामध्ये या ठिकाणी त्यांनी काय विचारले 14 क्वेश्चन विचारले। ठीक आहे, या 14 क्वेश्चनचंच उत्तर काल काय आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलं आणि त्यामध्ये या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलं की जी कालमर्यादा आम्ही दिली होती, ओके, कोणी आम्ही म्हणजे कोण सुप्रीम कोर्टानं, ती कालमर्यादा या ठिकाणी रद्द करण्यात येत आहे। तर ह्याच्याहून काय शिकायचं आहे तर महत्त्वाचं आहे देयर इज अ सेपरेशन ऑफ पॉवर। आर्टिकल 50 सांगतं सेपरेशन ऑफ पॉवर काय आहे एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी दे आर सेपरेट। ओके, म्हणजे याच्यामध्ये दोघं एकमेकांमध्ये इंटरफेअर करू शकत नाहीत। एक्झिक्युटिव्हचं काम काय आहे या ठिकाणी विधेयक तयार करणे, पारित करून घेणे, त्याची अंमलबजावणी करणे, आणि ज्युडिशरीचं काम काय आहे त्याला ऑब्झर्व करणं। आणि जर एखादं विधेयक एखादं बिल एखादा कायदा विच मे बी अगेन्स्ट द फंडामेंटल राईट, ओके, किंवा या ठिकाणी व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तसं जर होत असेल तर त्या संदर्भात ज्युडिशियल रिव्ह्यू घेण्याचा अधिकार कोणाला आहे न्यायव्यवस्थेला आहे। ठीक आहे, तर मग यामध्ये सध्याच्या परिस्थितीत काय केलं सुप्रीम कोर्टाने जो आपला स्वतःचा निर्णय दिलेला जो आहे तो इथं काय केला चेंज केला। म्हणजे इथं अजून एक महत्त्वाची बाब काय आहे सुप्रीम कोर्टाला स्वतःचे दिलेले जे निर्णय आहेत वर्डिक्ट आहे तो चेंज करण्याचा सुद्धा अधिकार आहे, बरोबर। म्हणजे एखाद्या म्हणजे केशवानंद भारतीत काही सांगितलेलं असेल किंवा त्यानंतर एखादी केस आली LIC ऑफ इंडिया त्यामध्ये काहीतरी सांगितलं असेल, म्हणजे पहिल्या केसमध्ये जे सांगितले दुसऱ्या केसमध्ये काय आहे चेंज सुद्धा होऊ शकतं। म्हणजे सर्वोच्च न्यायालय स्वतःचं दिलेले वर्डिक्ट स्वतःचं दिलेले निर्णय सुद्धा काय करू शकते चेंज करू शकते, तो त्यांचा अधिकार आहे। ठीक आहे, आता यामध्ये
की आपल्याला न्यूजपेपरमध्ये आपण हे समजून घेऊ, कारण खूप अत्यंत महत्त्वाची अशी ही न्यूज आहे आपल्याला मेन्स ॲज वेल ॲज प्रिलिमच्या दृष्टिकोन. ठीक आहे, आधी की आपण न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. कुठलाही क्लास तुम्हाला या ठिकाणी फास्ट फूड देतो, परंतु तुम्ही जर काहीच नाही केलं, हातपायच हलवले नाही, तर या ठिकाणी त्या सलाईनचा काही वापर म्हणजे उपयोग होत नाही. आमचं काम आहे तुम्हाला सलाईन देणं, पण तुम्ही या ठिकाणी तुमच्या बॉडीलाच ते होत नसेल तर काही अर्थ नाही. त्यामुळे स्वतः वाचणं गरजेचं आहे. आता हे लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस दोन्हीही मधली सेम न्यूज आहे, दोन्ही पेपर एकच आहे. ठीक आहे, इंग्लिशवाल्याने इंडियन एक्सप्रेस, मराठीवाल्याने लोकसत्ता. ठीक आहे, आता यामध्ये आधी न्यूज आपण समजून घेऊ. यामध्ये काय म्हटलेलं आहे की नो टाइमलाईन फॉर प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ऑन बिल. ओके, म्हणजे जे विधेयक कोणाकडे येतं, समजा या ठिकाणी एखादं विधेयक प्रेसिडेंटकडे आहे. प्रेसिडेंटकडे विधेयक कुठून येऊ शकतं, एक तर पार्लमेंटमधून विधेयक प्रेसिडेंटकडे येऊ शकतं, अदरवाईज या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधिमंडळ किंवा विधानसभेमधून विधेयक कोणाकडे येऊ शकतं की राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे येऊ शकतं. ठीक आहे, ते जे विधेयक आहे त्याच्या बाबतीमध्ये हे कुठल्याही प्रकारची टाइमलाईन देता येणार नाही, कारण टाइमलाईन संविधानामध्ये इन कॉन्स्टिट्यूशन सांगितलेली नाही. आणि यामध्ये कॉन्स्टिट्यूशन हे जे आहे किंवा आपलं जे संविधान आहे, आपण काय म्हणतो की काय सुप्रीम आहे आपल्या देशामध्ये, कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. यामध्ये पार्लमेंट सुप्रीम नाही, राष्ट्रपती सुद्धा सुप्रीम नाही. ठीक आहे, आपल्याकडे कोण आहे ते या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन, संविधान सुप्रीम आहे. आणि जे संविधानमध्ये लिहिलेलं आहे, संविधान म्हणजे काय आहे, इट इज अ सेट ऑफ रूल्स, ओके, रेग्युलेशन्स, जे लिखित स्वरूपात आपल्याला दिलेले आहेत तेच या ठिकाणी काय आहे, सुप्रीम आहे. त्यामुळे कुठलीही इन्स्टिट्यूशन ही सुप्रीम होऊ शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी जे म्हणजे जे या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा संविधानात जे सांगितलेलं आहे, ती टाइमलाईन कुठल्याही प्रकारची दिलेली नाही, तीच योग्य आहे असं सुप्रीम कोर्टाला म्हणायचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये हे मुद्दा आहे लॉंग इन ॲक्शन. ओके, लॉंग इन ॲक्शन बाय गव्हर्नर ऑन बिल कॅन इन्व्हाइट लिमिटेड ज्युडिशियल स्क्रुटिनी बेंच. ओके, आता यासाठी काय करण्यात आले, तर हा विषय जो आहे, तर हा विषय का क्रिएट झाला, कारण राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारले आणि तो विचारण्याचा अधिकार आहे त्यांना अंडर द आर्टिकल 143 नुसार. ठीक आहे, तर यामध्ये हे विचारलं, त्यानंतर या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल बेंच तयार करण्यात आली. 5 जणांची कॉन्स्टिट्यूशनल बेंच तयार करण्यात आली. ओके, 5 जजेस कॉन्स्टिट्यूशनल बेंच. ओके, आता ही जी आहे 5 जणांची काय आहे, संविधानिक खंडपीठ तयार करण्यात आलं. ठीक आहे, तर पीठ तयार करण्यात आलं किंवा बेंच तयार करण्यात आली आणि ह्या बेंचचे अध्यक्ष कोण असणार आहे, सरन्यायाधीश असतील. ओके, तर यामध्ये या बेंचने काय सांगितलं की ही जी टाइमलाईन आहे, ही टाइमलाईन या ठिकाणी आम्हाला डिसाईड करता येणार नाही किंवा सुप्रीम कोर्ट टाइमलाईन डिसाईड करू शकत नाही. पण हे सांगत असताना त्यांनी हे पण सांगितलं, काय सांगितलं की या ह्याच्यामध्ये गव्हर्नरची इनॲक्शन जी आहे, ओके, लॉंग इन ॲक्शन बाय गव्हर्नर ऑन बिल, जर एखादं विधेयक कोणाकडे गेलं असेल, गव्हर्नरकडे गेलं असेल, तर ते कितीही वर्षे ठेवता येणार नाही. फक्त काय आहे, आम्ही टाइमलाईन देऊ शकत नाहीत, पण काय आहे, जर विधेयक असं कितीही वर्षे ठेवलं तर काय असणार आहे, या ठिकाणी बिल कॅन बी इन्व्हाइट लिमिटेड ज्युडिशियल स्क्रुटनी. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होऊ शकतो, न्यायालयाचा हस्तक्षेप करावा लागेल. ओके, म्हणजे इथं एका बाजूने सांगितलं की लिमिट पण असणार नाही. ठीक आहे, आम्ही लिमिट देणार नाहीत, पण या ह्याच्यामध्ये तुम्ही अशी कितीही वर्षे ते बिल ठेवलं तेही सुद्धा अयोग्य आहे. कारण काय आहे, आपल्या देशामध्ये कशा प्रकारची व्यवस्था आहे, आपल्या देशामध्ये आहे की फेडरल सिस्टीम आहे. फेडरल सिस्टीममध्ये काय आहे, तर आपल्याला सेंटरला पण काही अधिकार आहेत, स्टेटला सुद्धा काही अधिकार आहे. मग इथं फेडरल स्ट्रक्चरच राहणार नाही जर तुम्ही या ठिकाणी राज्याचे विधेयक, स्टेटचे विधेयक जर पारित केले नाही तर. मग इथं सांगण्यात आलं की ठीक आहे, आमच्याकडे टाइमलाईन आम्ही डिफाईन करू शकत नाही, पण असं जर झालं, इनॲक्शन जर अशी राहिली लॉंग, अनेक म्हणजे या ठिकाणी महिने, वर्ष, तर त्याच्यावर आम्हाला सुद्धा निर्णय घेता येईल. ओके, असं या ठिकाणी ह्या बेंचने सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये या बेंचमध्ये आता आपल्याला काय कोण कोण आहे या बेंचमध्ये असं काही विचारत नाहीत, परंतु आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत, या ठिकाणी BR गवई जे आहे ते या ठिकाणी ह्या कॉन्स्टिट्युशनल बेंचचे हेड होते, त्यांनी या ठिकाणी हा निर्णय दिला. आता यामध्ये इथं सांगितलेलं आहे की अपेक्स कोर्ट ड्रॉज अ रेड लाईन फॉर इटसेल्फ, ओके, बट कीप ऑप्शन टू पुश इट. ओके, तर इथं दोन्ही गोष्टी म्हटलेल्या आहेत.
म्हणजे यांनी काय म्हटलं, ठीक आहे किंवा की आम्हाला या ठिकाणी काय आहे किंवा की आमच्याला एक प्रकारची लक्ष्मण रेखा आहे. लक्ष्मण रेखा माहिती आहे ना? ओके. तर एक प्रकारची काय आहे की आम्हाला सुद्धा काही लक्ष्मण रेखा आहे. लक्ष्मण रेखा म्हणजे काय आहे, आम्हाला ह्या बॉर्डरच्या पुढे जाता येत नाही, जे संविधानात लिहिलेलं आहे. पण तरी पण ओके, तरी पण तुम्हाला पण लक्ष्मण रेखा आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आम्हाला डेडलाईन देता येत नाही. ओके, या ठिकाणी की अपेक्स कोड ड्रॉज रेड लाईन फॉर इटसेल्फ. ठीक आहे, स्वतःसाठीच त्याने एक लाईन डिफाईन केली, ही रेड लाईन लक्ष्मण रेखा एक प्रकारे, की ठीक आहे आम्हाला जाता येणार नाही, पण तुम्ही या ठिकाणी अशाच प्रकारे इनॅक्शन मध्ये असाल, ठीक आहे, तर आम्हाला या ठिकाणी काय आहे किंवा की त्याच्यावर विचार करावा लागेल. ठीक आहे, तर हे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे, हे जे 14 प्रश्न विचारले होते राष्ट्रपतींनी, ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे, ते आता कोणकोणते प्रश्न यांनी कसं उत्तर दिलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण प्रश्न विचारणारे कोण आहेत, राष्ट्रपती आहेत, आणि प्रश्नाचं उत्तर देणारे कोण आहेत, सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे इथला एक एक शब्द या ठिकाणी एक प्रकारचा काय आहे, लाख मोलाचा असतो. ओके, सुप्रीम कोर्टाचा शब्द असतो. त्यामुळं ते जे शब्द आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं, कारण त्या शब्दाचे हजारो अर्थ निघत असतात. ठीक आहे, आणि संविधानाचा सुद्धा अर्थ किंवा इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे इंटरप्रिटेशन करणे, अर्थ समजून सांगणे, हे कोणाचं काम आहे, सुप्रीम कोर्टाचं. ठीक आहे, ज्युडिशरीचं काम आहे. आता यामध्ये जे मराठीमध्ये आहे लोकसत्तामध्ये, तेच इथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आपण एक एक प्रश्न बघू. ठीक आहे, एक्सप्लेन आहे, हे खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं असतं. ठीक आहे, आता यामध्ये की हाऊ, ठीक आहे, आता इथे एक एक प्रश्न आपण बघू. हाऊ सुप्रीम कोर्ट, ओके, तर वरती काय म्हटलेलं आहे, हाऊ सुप्रीम कोर्ट, हाऊ सुप्रीम कोर्ट आन्सर, ओके, आन्सर्ड द 14 क्वेश्चन प्रेसिडेंट पोस्ट. ओके, आता पहिली गोष्ट तर काय आहे की यामध्ये राष्ट्रपतीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं. पण सर्वोच्च न्यायालय पण कडे सुद्धा एक पर्याय आहे. सर्वोच्च न्यायालयाला प्रश्न विचारले, त्या सर्वोच्च न्यायालय उत्तर सुद्धा समजा असं वाटलं सर्वोच्च न्यायालय नाही आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, तर ते उत्तर सुद्धा या ठिकाणी देणार नाही. ओके, तर ते सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्याचबरोबर त्यांनी आता उत्तर दिले आणि ते फॉलो करावे का नाही ह्याचं सुद्धा बर्डन कोणावर नाही, राष्ट्रपतीवर नाही. ठीक आहे, पण यामध्ये हा एक झाला सल्ला, परंतु जर युपीएससीच्या बाबतीमध्ये सल्ला असेल, ओके, युपीएससीच्या एखाद्या अध्यक्षाला सदस्याला जर काढायचा असेल, त्याच्या बाबतीत जर सल्ला या ठिकाणी मागितला, तो सर्वोच्च न्यायालयाला द्यावाच लागतो, आणि तो सल्ला या ठिकाणी राष्ट्रपतीला मान्य करावाच लागतो. ठीक आहे, तर ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे की समजा एक एक काय आहे किंवा की एखादे सदस्य असतील किंवा अध्यक्ष असेल युपीएससीचा, आणि त्याच्या संदर्भात काय आहे किंवा की काही करप्शन चार्जेस आहेत किंवा रिमूव्ह करायचं आहे, रिमूव्ह द प्रेसिडेंट किंवा सदस्य मेंबर, तर त्यावेळेस या ठिकाणी काय आहे की सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपती जे आहेत तर यांची इन्व्हेस्टिगेशन करण्याचं हे देतं. ओके, किंवा की हे जे आहे किंवा की यांना रिमूव्ह करायचं आहे, तर तुम्ही ह्यांची इन्व्हेस्टिगेशन करा की ह्यांनी चार्जेस योग्य आहेत का अयोग्य आहे. मग इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या ठिकाणी ह्यांना तुम्ही रिमूव्ह करा, त्यावेळेस या ह्याच्यामध्ये राष्ट्रपतीला त्या अध्यक्षाला रिमूव्ह करावंच लागतं. ठीक आहे, हा एक सल्ला आहे. ठीक आहे, पण हा सल्ला डिफरंट आहे, तो सल्ला डिफरंट आहे, पण तो सुद्धा 143 अंतर्गत येतो. ठीक आहे, आता यामध्ये की राष्ट्रपतीने 14 प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये एक एक अंडर दी आर्टिकल 143, कारण हे कॉन्स्टिट्यूशन आहे, याच्यातला शब्द न शब्द खूपच महत्वाचा असतो. ठीक आहे, तर आणि एवढं इंटरेस्टिंग असतं की तुम्ही जर अभ्यास करायला लागले ना तर समजेल. ओके, आता तुम्ही अभ्यास करत आहात. ओके, तर यामध्ये की अंडर द आर्टिकल सुप्रीम, ठीक आहे, आर्टिकल 143 सब क्लॉज 1 नेमकं काय सांगतं. आता यामध्ये की इथं बघा, ओके, ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 143 कशाचा आहे, कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल आहे. तर द प्रेसिडेंट, ओके, द प्रेसिडेंट मे रेफर अ क्वेश्चन. दिसतंय का तुम्हाला, मोठं थांब दिसतंय का आता, आर्टिकल 143 नेमकं काय आहे. ओके, 143 सांगतं ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द प्रेसिडेंट मे रेफर अ क्वेश्चन ऑफ लॉ और फॅक्ट. ओके, मे रेफर अ क्वेश्चन लॉ और फॅक्ट टू द सुप्रीम कोर्ट फॉर इट्स ओपिनियन
Such an opinion, unlike a ruling, is not binding on the court or the president. ठीक आहे, 143 काय सांगतं की याच्यामध्ये की सल्ला जो आहे तो मागितला जातो कशाच्या बाबतीमध्ये, क्वेश्चन ऑफ लॉ ऑर अ फॅक्ट. एखाद्या वेळेस काय आहे की जसा आता हा जो क्वेश्चन विचारला होता हा कशाच्या बाबतीमध्ये आहे, कायद्याच्या बाबतीत प्रश्न होता. ठीक आहे, तर एखादा कायदा असेल किंवा एखादं तथ्य असेल, फॅक्ट असेल, तर त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणाला आहे, सुप्रीम कोर्टाला आहे. ओके, म्हणजे राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाला सल्ला विचारतात. ठीक आहे, तर यामध्ये हा सल्ला विचारण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. आणि हा जो सल्ला आहे सच एज ओपिनियन, ते काय आहे, त्यांचं ओपिनियन आहे. ओके, तर या ठिकाणी अनलाइक द रुलिंग इज नॉट बाइंडिंग ऑन द कोर्ट. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर हे कोर्टावर सुद्धा बाइंडिंग असणार नाही आणि राष्ट्रपतीवर सुद्धा बाइंडिंग असणार नाही. ठीक आहे, तर नंतर दिस means that the Thursday's opinion does not automatically overrule the prior verdict. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे किंवा की ह्यांच्याकडे तो अधिकार आहे किंवा की द्यायचं किंवा नाही द्यायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर ऋतुका शर्मा, असिस्टंट प्रोफेसर ऑफ द ग्लोबल लॉ स्कूल, सेड दॅट द सुप्रीम कोर्ट वॉज अ नायदर. ओके, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट वॉज अ नायदर सिटिंग अन अपील नॉर वॉज दिस अ रिव्ह्यू ऑफ द एप्रिल जजमेंट डिलिव्हर्ड बाय जज. आता ह्याच्या अगोदर काय केलेलं आहे की या ठिकाणी एप्रिलमध्ये 8 एप्रिलला एक जजमेंट दिलं होतं आणि त्या जजमेंटमध्ये की टाइमलाईन डिफाईन करून देण्यात आली होती राज्यपालाला आणि राष्ट्रपतीला. ठीक आहे, तर यामध्ये हे फॉर ऑल इन्स्टन्स. ठीक आहे, तर आता हे जी टाइमलाईन आहे ती ही टाइमलाईन असणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण डायरेक्ट काय आहे हे जे 14 क्वेश्चन आहेत, ठीक आहे, हे नेमकं कोणते आहे ते आपण पाहू. आता इथं आपल्याला in a verdict that recalibrate the delicate balance of power between the Raj Bhavans and elected state government, a 5-judge bench of the Supreme Court on Thursday delivered its opinion on the 14-point presidential reference. Okay, presidential reference made by President द्रौपदी मुर्मू इन मे. ठीक आहे, आता हे राष्ट्रपतीचे प्रश्न होते त्याला उत्तर यांनी दिलेलं आहे. इन इट्स ओपिनियन द सुप्रीम कोर्ट ट्रेड्स अ टाइट रूट. इट फर्मली रूल दैट गवर्नर्स कैन नॉट इंडेफिनेटली sit on a bill effectively outlawing the pocket veto, but simultaneously reject the judiciary's power to impose rigid timeline on constitutional authorities, as was introduced by 2-judge bench of the court in April. Here is a breakdown of how the court answered the 14 question raised by the President Murmu. आता यामध्ये काय आहे की गव्हर्नर जो आहे इनडिफाईन्ड सीट ऑन बिल, तर या ठिकाणी की जर गव्हर्नरनं कुठल्याही प्रकारचं त्या विधेयकावर काय म्हणणं मांडलं नाही, रिटर्न केलं नाही, राष्ट्रपतीला पाठवलं नाही, तर या ठिकाणी सुप्रीम कोर्ट काय आहे स्टील वर्डिक्ट घेऊ शकतं. ठीक आहे, त्याचबरोबर काय आहे इथं सांगितलं की ह्याच्यामध्ये ज्युडिशरी पॉवर टू इम्पोज रिजिड टाइमलाईन, ही रिजिड टाइमलाईन जी आहे ओके ती असू शकत नाही की तेव्हा या ठिकाणी आणि ते पण कोणा रिजिड टाइमलाईन ऑन कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज. ओके, राष्ट्रपती काय आहे कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे, गव्हर्नर काय आहे कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे. तर या कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीवर काय केलं जाणार नाही या ठिकाणी की कंट्रोल करता येणार नाही किंवा त्यांना टाइमलाईन देता येणार नाही. आता एक प्रश्न जो आहे जो राष्ट्रपतीने विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर ह्यांनी दिलेलं आहे. आता पहिला प्रश्न राष्ट्रपतीने विचारला सुप्रीम कोर्टाला, तर पहिला जो प्रश्न आहे ओके सेम इंडियन ह्याच्यामध्ये पण आहे ओके लोकसत्तामध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे what are the constitutional options before a governor when a bill is represented to him under article 200. ओके, पहिला प्रश्न आहे राज्यघटनेच्या ओके लोकसत्तामध्ये सुद्धा तेच आहे. ठीक आहे, राज्यघटनेच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांना विधेयक सादर केले जाते तेव्हा त्यांच्या समोर कोणते संविधानिक पर्याय असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी तर कोणते कॉन्स्टिट्यूशनल या ठिकाणी ओपिनियन्स ओके कॉन्स्टिट्यूशनल म्हटलेलं आहे संविधानिक पर्याय. आता 200च्या अंतर्गत जर संविधानिक पर्यायाचा आपण विचार केला, आधी लक्ष दे ओके नंतर सर्च कर, त्याच्यामुळे तर या ठिकाणी क्लास लावलाय आपण.
तर या ह्याच्यामध्ये हे आर्टिकल 200 काय आहे, तर 200 आहे की कोणाला पॉवर आहे, राज्यपालाला व्हिटो पॉवर आहे, संविधानिक अधिकार आहेत. ठीक आहे, मग ते संविधानिक अधिकार कसे आहेत, ओके, हे इथं हा प्रश्न विचारलेला आहे की राज्यघटनेच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांना विधेयक सादर केले जाते तेव्हा त्यांच्यासमोर कोणते, म्हणजे जर की यामध्ये विधानसभा, ओके, विधानसभेमधून एखादं विधेयक कोणाकडे येतं, राज्यपालाकडे येतं आणि त्यांच्याकडे कोणते ऑप्शन्स आहे हे सांगितलं. आता उत्तर आहे सुप्रीम कोर्टाचं. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट काय सांगतं, आर्टिकल 200, आर्टिकल 200 ऑन द कॉन्स्टिट्यूशन आउटलाइन्स द प्रोसेसेस फॉर द गव्हर्नर टू गिव्ह असेंट टू द बिल पास बाय द स्टेट लेजिस्लेचर. ठीक आहे, एक पर्याय काय आहे ते या ठिकाणी, किंवा की ते विधेयक जे आहे ते पारित करता येतं. ओके, त्यामध्ये आणि द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द गव्हर्नर हॅज अ 3 स्पेसिफिक ऑप्शन्स. किती ऑप्शन्स आहेत जे संविधानात सांगितलेले आहेत, बरोबर. तर अंडर द आर्टिकल कोणतं, 200, बरोबर. आणि तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की या ह्याच्यामध्ये की 3 ऑप्शन्स आहेत टू ग्रँड असेंट, ओके, काय करणे, किंवा की असेंट म्हणजे संमती देणे. दुसरं, टू रिझर्व द बिल फॉर द प्रेसिडेंट्स कन्सिडरेशन. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या संमतीसाठी ते बिल या ठिकाणी राष्ट्रपतीसाठी ठेवणं, राखीव ठेवणे एक प्रकारे. और टू विथहोल्ड असेंट और टू रिटर्न द बिल फॉर द लेजिस्लेचर विच कमेंट्स फॉर रिकन्सिडरेशन. ठीक आहे, तर काय आहे, 3 ऑप्शन्स आहेत, एक असेंट देणे, एक तर राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवणे, आणि दुसरं काय आहे, रिटर्न पाठवणे. ठीक आहे, हे 3 ऑप्शन्स आहेत. आणि या ठिकाणी क्रुशियली द सुप्रीम कोर्ट रूल्ड दॅट देर इज नो ऑप्शन टू विथहोल्ड असेंट, काय आहे, सिम्प्लिसिटर. ओके, आता ह्यामध्ये काय आहे, तर कुठल्याही प्रकारचे किंवा की इथे टाइमलाईन नाही. ओके, किंवा की त्यांनी किती दिवसात हे असं पास करावं. ठीक आहे, द गव्हर्नर कॅन नॉट सिम्पली रिफ्यूज टू साइन अ बिल अँड कीप अ पेंडिंग. ठीक आहे, मुद्दा दुसरा पण आहे की ह्याच्यामध्ये की जर त्यांनी संमती राखून ठेवली तर त्यांनी ते विधेयक परत पाठवावे लागते. राज्यपालांना सभागृहात परत न पाठवता विधेयक राखण्याची परवानगी देणे हे संघराज्य तत्वाच्या काय आहे, विरुद्ध आहे. म्हणजे इथं काय सांगितलं की ठीक आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांना काय आहे, आम्हाला टाइमलाईन देता येणार नाही, बट यांनी जर इंडेफिनाइट किंवा लॉंग काळासाठी काय केलं, विधेयक राज्यपालाकडेच ठेवलं, तर हे सुद्धा काय आहे, तर या ठिकाणी इट्स अगेन्स्ट द फेडरल स्ट्रक्चर ऑफ द अवर कॉन्स्टिट्यूशन, फेडरल स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे. ठीक आहे, हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न आपल्या राष्ट्रपतींनी विचारला, तो काय आहे या ह्याच्यामध्ये, इज द गव्हर्नर, नाही, विथ होल्ड करणे आणि रिफ्यूज करणे, त्यांना या ठिकाणी विथ होल्ड म्हणजेच काय आहे, एक प्रकारचं की रिफ्यूज. विथ होल्ड म्हणजेच थांबवून ठेवणे, त्याला या ठिकाणी पॉकेट व्हिटो म्हणतात. ओके, म्हणजे विशेषतः राष्ट्रपती तो पॉकेट व्हिटो वापरत असतो, म्हणजे टू होल्ड ठेवणे म्हणजे कुठलंच डिसिजन न घेणे. पण कुठलंच डिसिजन न घेणे हे सुद्धा काय आहे या ठिकाणी एक चुकीचं आहे, किंवा ते लॉंग डिस्टन्ससाठी घेणे. पण या ह्याच्यामध्ये इथे टाइमलाईन नाही, न या ठिकाणी किती दिवस ठेवायचं ते पण सांगण्यात आलेलं नाही. विथ होल्ड म्हणजे काहीच डिसिजन न घेणे, म्हणजे रिफ्यूज करणं म्हणजे काय आहे, तसं त्यांना काय करता येतं, रिटर्न करता येतं. ओके, तर रिफ्यूज म्हणजे काय आहे, किंवा की एक तर असेंट आहे, दुसरं राष्ट्रपतीकडे पाठवता येतं, एक रिटर्न करता येतं. रिफ्यूज म्हणजेच रिटर्न करणे. पण या ह्याच्यामध्ये मुद्दा काय आहे की ह्याच्यामध्ये त्यांना स्टँड बाय ठेवता येणार नाही, इनडेफिनाइट. मुद्दा तोच होता की काही काळासाठी ठेवता येतं, पण ते बिल जे आहे या ठिकाणी खारिज करता येणार नाही. ओके, हे सांगण्यात आलेलं नाही. कॉन्स्टिट्यूशनमध्ये असा कुठलाही या ठिकाणी पर्याय उपलब्ध नाही की बिल या ठिकाणी असंमत करणे, ओके, असंमत करणे किंवा या ठिकाणी रिफ्यूज करणे हे संविधानात सांगण्यात आलेलं नाही. ठीक आहे, मग संविधानात रिफ्यूज करायचं नाही तर मग रिटर्न पाठवायचा हा पर्याय आहे, तर तो त्यांनी अवलंबणं गरजेचं आहे. आणि जर तो अशाच इंडेफिनाइट पिरियडसाठी जर ठेवला तर तो सुद्धा काय आहे, धोकादायक आहे. कशाच्या बाबतीमध्ये, आपल्या या ठिकाणी फेडरल स्ट्रक्चर. तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारतात, बरोबर, ते या ठिकाणी, कारण ह्याचं फेडरल स्ट्रक्चरचं आणि ह्याचं रिलेशन आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर त्यामुळं येणाऱ्या राज्यसेवेमध्ये पण हा प्रश्न असणारच आहे 25च्या. ओके, तर आता यामध्ये हे झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे की याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन, ठीक आहे, इज द गव्हर्नर, ओके, इज द गव्हर्नर बाउंड बाय द एड अँड ॲडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर व्हाईल एक्सरसाइजिंग ऑप्शन्स अंडर आर्टिकल 200. आता यामध्ये यांनी प्रश्न विचारला की कलम 200 अंतर्गत
पर्यायांचा वापर 200 अंतर्गत पर्यायांचा वापर करताना राज्यपाल मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्याने बांधील असतात का? आता काय स्टेजच ना, आपण मुद्दा स्टेजचाच बघतो. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, इथं सांगितलेलं आहे की काय प्रश्न आहे यामध्ये, की कलम 200 अंतर्गत जो पर्याय आहे त्याचा वापर करताना राज्यपाल जो आहे तो या ठिकाणी की मंत्रिमंडळाचा सल्ला मदत आणि सल्ल्याने बांधील असतात का, हा प्रश्न विचारलाय. तर या ह्याच्यामध्ये एड अँड ॲडवाइस टू दी गव्हर्नर. ठीक आहे. आपल्या संविधानात सांगितलेलं आहे एड अँड ॲडवाइस टू दी गव्हर्नर आहे. ठीक आहे. पण हे जे एड अँड ॲडवाइस आहे, ओके, तर हे 200 अंतर्गत म्हणजे जे काही 200 दिलेलं आहे ते अंतर्गत येतं का? म्हणजे 200 अंतर्गत पर्यायाचा वापर करताना राज्यपाल मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्याने बांधील असतात का? आता इथं हा प्रश्न विचारलाय. तर या ठिकाणी ह्यांनी उत्तर दिलेलं आहे नो. या ठिकाणी राज्यपाल बांधील नसतात. ओके, म्हणजे काय आहे, तर आर्टिकल 200 मध्ये 3 ऑप्शन आहे, ते या ठिकाणी राज्यपालासाठी काय आहेत, बांधील नाहीत. म्हणजे बिल पाठवलेलं आहे कोण, मंत्रिमंडळानं, तो मंत्रिमंडळाचा सल्ला मान्य करायचा का नाही, ओके, हे राज्यपाल ठरवतील. ठीक आहे. तर यामध्ये बाइंडिंग नाही, तो नो म्हणून उत्तर दिलेलं आहे. द कोर्ट रूल दॅट इन अ स्पेसिफिक फंक्शन of granting assent to bill the governor enjoy discretion and is not bounded by the advice of the council of minister as stated in the article 163 of the constitution. आता 163 जे आहे संविधानात आर्टिकल 163 काय सांगतं या ठिकाणी, 63 सांगतं की काय आहे, तर 163 म्हटलेलं आहे की राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा मदत आणि सल्ल्याने काम करावे, परंतु हे कलम 200 नुसार राज्यपालांना विवेकाधिकार वापरण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. आता मुद्दा काय आहे, त्या ठिकाणी डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे काय आहे, स्वविवेकाधीन अधिकार, स्वतःहून वापरण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. आता यामध्ये एड अँड ॲडवाइस आहे. ओके, आर्टिकल 163 आहे. एड अँड ॲडवाइस म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे या ठिकाणी ह्यांना मान्य करावा लागतो, परंतु तो 200 अंतर्गतचा सल्ला येणार नाही. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी व्हिटो पॉवरचा जो सल्ला आहे तो त्यांना मान्य करायची गरज नाही, ती त्यांची डिस्क्रिशनरी पॉवर आहे, विवेकाधीन अधिकार आहे. द बेंच reasoned that if the governor were bound by the cabinet, they would never return a bill for consideration. Such no government would advise against its own legislation. ठीक आहे. आता यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे की जर परंतु कलम 200 नुसार राज्यपालांना विवेकाधिकार वापरताना किंवा वापरण्याचा अधिकार आहे, म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर, तर विधेयकांना मान्यता देण्याच्या विशिष्ट कार्यात राज्यपालांना विवेकाधिकार आहे आणि ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बांधील नाहीत. राज्यपालांना विधेयक परत करण्याचा किंवा राष्ट्रपतीसाठी विधेयक राखून ठेवण्याचा अधिकार आहे. म्हणजे यांना काय सांगायचं आहे, ते या ठिकाणी हे 163 आहे, पण ही 163 ह्या 200च्या बाबतीत येणार नाही. ठीक आहे. तर हा राज्यपालाचा अधिकार आहे, डिस्क्रिशनरी पॉवर आहे, तो स्वविवेकाधीन अधिकार आहे. तर हेच 2चं उत्तर दिलं ह्यांनी. नाही म्हणजे काय आहे किंवा की कसं आहे की समजा म्हणजे कोणते सल्ले, समजा एक्झाम्पल मध्ये 163 मध्ये नेमका सल्ला काय असतो, तर 163 मध्ये सल्ला काय आहे की मंत्रिमंडळामधल्या एखादा समजा मंत्र्याचं खातं जे आहे, म्हणजे एखादा मंत्री रिकामा असेल, खाता असेल, बरोबर, किंवा एखाद्या खात्याचा मंत्रीच नसेल, तर त्याला मंत्री म्हणून शपथ द्यावी. ओके, किंवा या ठिकाणी काही विधेयक आणले असतील, काही नियम आणले असतील, तर ते नियम या ठिकाणी काय आहे, राष्ट्रपतीला पाठवले जातात आणि राष्ट्रपती काय आहे त्याच्यावर साईन करतात. ठीक आहे. पण जर असे काही विधेयक असतील जे या ठिकाणी विधेयकाच्या बाबतीमध्ये, तर ते विधेयक या ठिकाणी जर राज्यपालाकडे गेले, तो प्रत्येक सल्ला जो आहे तो राज्यपालांनी मान्य करावा असं बिलकुल नाही. 163 मधला सल्ला अलग आणि 200च्या मार्फत गेलेला सल्ला अलग. ठीक आहे. हा असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली आहे किंवा की राज्यपालाला त्यांचं स्वविवेकाधीन अधिकार. तिसरा प्रश्न जो आहे ती बाउंड असणार. ओके, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय माहिती आहे का, मुद्दा अजून पण आहे की थोडं कॉन्स्टिट्यूशन मध्ये की राष्ट्रपतीचा स्वविवेकाधीन अधिकार, ओके, आणि राज्यपालाचा स्वविवेकाधीन अधिकार हा खूप थोडा फरक आहे. की जर सेंटरनं म्हणजे सेंटरचे मिनिस्टर्स आहेत त्यांनी जर राष्ट्रपतींना काही एड अँड ॲडवाइस दिली तर त्यांना काय आहे ती फॉलोच करावं लागते. पण राज्याच्या बाबतीत काय आहे, जर मंत्रिमंडळानं एड अँड ॲडवाइस दिली
तर या ठिकाणी काही कंडिशनमध्ये राष्ट्रपती जे आहेत ना, राज्यपाल जे आहेत ना, ते या ठिकाणी वापरत नाही. ओके, तर यांना या ठिकाणी थोडी म्युटिनी आहे किंवा या ठिकाणी थोडा त्यांना डिफेन्स आहे. ओके, तर मग राष्ट्रपती सोबत जर कम्पेअर केलं तर, परंतु या ह्याच्यामध्ये एड अँड ॲडवाइस हे राज्यपाल हे मानावं लागतं. ठीक आहे, परंतु मग काही गोष्टीमध्ये ते मानणं सुद्धा नाही, तसं तो अधिकार त्यांना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन नाही. आता बाउंडिंग कसं आहे किंवा की ते ह्याच्यामध्ये किंवा की ती पॉवर कशी आहे, समजा बाउंडिंग काय आहे किंवा की एखादा सल्ला जो आहे किंवा की एक म्हणजे ॲडवाइस जी आहे, म्हणजे राष्ट्रपतीला ॲडवाइस काय आहे की MPC आहे, MPCचा अध्यक्षाची निवड करायची आहे. ओके, मग आता इथं काय आहे किंवा की मंत्रिमंडळ काय करतं, राष्ट्रपतीला म्हणजे हे राज्यपाला सांगतं किंवा की तुम्ही MPCच्या अध्यक्षाची काय करा, निवड करा. ठीक आहे, हा यांचा सल्ला आहे. पण या ह्याच्यामध्ये की असा काही सल्ला असेल किंवा की ज्यामध्ये या ठिकाणी किंवा की राज्यपालाला वाटतं की नाही ह्यांचा जो सल्ला आहे तो या ठिकाणी काय आहे, फेडरल स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे, हे दिलेला सल्ला फेडरल स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे, संविधानाच्या विरुद्ध आहे, तो सल्ला या ठिकाणी ह्यांना मान्य करायची गरज नाही. तर आता यामध्ये तिसरा प्रश्न आहे. ओके, तिसरा प्रश्न काय आहे, इज द एक्सरसाइज इज द exercise of constitutional discretion, okay, constitutional discretion by the governor under the article 200 justiciable. ठीक आहे, आता यामध्ये की 200 अंतर्गत तिसरा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी कलम 200 अंतर्गत राज्यपालांनी संविधानिक विवेकाचा वापर करणे न्याय आहे का. आता संविधानिक विवेक म्हणजे काय आहे की राज्यपालाला जो संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सोयीकेदीन म्हणजे काय डिस्क्रेशन की स्वतःहून त्यांच्या पद्धतीने तो वापरायचा का. ओके, हा प्रश्न केलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं या ठिकाणी व्हाईल कोर्ट्स कॅन नॉट रिव्ह्यू द विजडम ऑफ या ठिकाणी गव्हर्नर्स डिसिजन. ठीक आहे, जे काही गव्हर्नरचं डिसिजन आहे त्याला या ठिकाणी सुप्रीम कोर्ट काही हे करू शकत नाही किंवा त्याचा रिव्ह्यू म्हणजे जे काही हे ना समजा गव्हर्नरने जे डिसिजन घेतलेलं आहे त्या डिसिजनच्या बाबतीमध्ये कुठल्याही कोर्टामध्ये जाता येत नाही. ओके, जे काही राज्यपालांनी डिसिजन घेतलेलं आहे त्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येणार नाही. आणि त्याबरोबरच यामध्ये किंवा की अंडर आर्टिकल 200 अंतर्गत राज्यपालांनी एखादे विधेयक पाऊल का उचलले त्यांच्या निर्णयाची समीक्षा करू शकत नाही, म्हणजे कुठल्याही न्यायालयात ते जाऊ शकत नाही किंवा याच्यामध्ये. तथापि निष्क्रियतेच्या स्पष्ट परिस्थिती म्हणजेच दीर्घकाळ अस्पष्ट अनिश्चित काळासाठी न्यायालय राज्यपालांना कलम अंतर्गत की कार्य वाजवी कालावधीत पार पाडण्यासाठी मर्यादित आदेश देऊ शकते. आता हे सांगितलंय की इथं की व्हाईल कोर्ट कॅन नॉट रिव्ह्यू द विजिडम ऑफ अ गव्हर्नर्स डिसिजन, म्हणजे गव्हर्नरचं जे डिसिजन आहे सल्ला आहे त्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येणार नाही. बट द सुप्रीम कोर्ट रूल दॅट द प्रोलॉंग्ड अनएक्सप्लेन्ड अँड इनडेफिनाइट इनॅक्शन ओके इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. काय असू शकतं, जर प्रोलॉंग अनएक्सप्लेन आणि इनडेफिनाइट इनॅक्शन असेल, म्हणजे असं एखादं विधेयक असेल जे या ठिकाणी किंवा की 2-4 वर्ष झालं इनडेफिनाइट पिरियडसाठी पडूनच आहे. ओके, त्याच्या विरुद्ध काय आहे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. न्यायालय त्याच्यामध्ये काय आहे इंटरफेअर करू शकतं, हे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. इफ गव्हर्नर सिट्स ऑन अ बिल without taking any decision the court can direct them to act. ओके, तर यामध्ये कुठलं डिसिजन घेतलं नाही आणि फक्त ते काय आहे विधेयकावर बसून आहेत. ओके, तर मग आणि डिसिजनच घेत नाहीत त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, कोर्ट त्यांना सांगू शकतं की तुम्ही लवकर डिसिजन घ्या. ओके, फक्त काय आहे टाइमलाईन सांगता येणार नाही. ओके, मुद्दा काय आहे, कोर्ट असं सांगू शकत नाही की 2 दिवसात 24 तासामध्ये तुम्ही काय करायचंय ह्याच्यावर साईन करा, हे सांगता येणार नाही. परंतु सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काय सांगू शकतं, इट टेक ॲक्शन. ओके, तुम्ही ॲक्शन घेतलीच पाहिजे. ओके, तर हे सांगता येतं, परंतु टाइमलाईन या ठिकाणी डिफाईन नाही. त्यानंतर चौथा प्रश्न विचारला त्यांनी, इज आर्टिकल 361 an absolute bar to judicial review in relation to the actions, okay, in relation to the actions of the governor under article 200. ठीक आहे, आता याचा मराठीत अर्थ आपण पाहू. पुढचा जो क्वेश्चन विचारलेला आहे की कलम 361 हे कलम 361 हे कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या कृतीबाबत न्यायालयीन पुनर्लोकन करण्यास पूर्णपणे प्रतिबंधित करते का. आता यामध्ये आर्टिकल
361 काय आहे तर 361 नुसार न्यायालयीन पुनर्लोकनावर पूर्णपणे प्रतिबंध आहे. तथापि 361 नुसार न्यायालयीन पुनर्लोकनावर पूर्णपणे प्रतिबंध आहे. तथापि कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या दीर्घकाळ निष्क्रियतेच्या प्रकरणामध्ये या न्यायालयाला अधिकार असलेल्या न्यायालयीन पुनर्लोकनाच्या मर्यादित व्याप्तीला नकार देण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही. राज्यपालांना वैयक्तिक विरोध करण्याचा अधिकार असला तरी राज्यपालांचे पद या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या अधीन आहे. ओके, आता नेमकं हे काय आहे? आता यामध्ये हे नंबर आहे, यामध्ये क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण. आता यांनी सांगितले काय आहे, ह्याचं उत्तर नो म्हणून सांगितलेलं आहे. नाही तर आर्टिकल 361, ओके, 361 grants the president and the governors personal immunity stating they are not answerable to any court. आता यांनी घेतलेले जे डिसिजन आहे ते या ठिकाणी कुठल्याही ह्याच्यासमोर काय आहे की कोर्टासमोर येणार नाही. त्यांचं डिसिजन जे आहे राज्यपालाचं ते फायनल असेल, त्यावर डिस्कशन चर्चा होणार नाही. फॉर द परफॉर्मन्स ऑफ देअर ड्युटी, जे काही त्यांचं ते काम करतात त्या कामावर कुठलाही हस्तक्षेप होणार नाही. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट while this protects the individual and does not protect the office of the governor from judicial scrutiny regarding कॉन्स्टिट्यूशनल इनॅक्शन. ओके, महत्त्वाचं म्हटलं की यांनी जर ॲक्शनच घेतली नाही तर त्याच्या विरुद्ध आम्हाला या ठिकाणी बोलावं लागेल. ओके, दिस इम्युनिटी कॅन नॉट बी यूज्ड टू शेल्ड इनडेफिनाइट डिले. ओके, आता आर्टिकल 361 हे काय आहे, एक प्रकारचं प्रोटेक्शन आहे गव्हर्नरला. ओके, तर या ह्याच्यामध्ये गव्हर्नर असेल किंवा प्रेसिडेंट असेल, ठीक आहे, तर ह्यांना पर्सनल म्युटिनी म्हणजे काय आहे, यांनी घेतलेले जे डिसिजन आहेत याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोर्टामध्ये बोलता येणार नाही. पण याचा वापर करून 361चा वापर करून हे जर अशाच प्रकारे बिल जे आहे इनडेफिनाइट पिरियडसाठी ठेवत असतील तर त्यावेळेस ते जे शेल्ड आहे, शेल्ड म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी याची ढाल जी आहे ती ढाल या ठिकाणी इथं कामाला येणार नाही. ओके, आम्ही त्यांच्या विरुद्ध जरूर बोलू जर त्या या ठिकाणी ह्या 361चा वापर करून जर ते इनडेफिनाइट पद्धतीनं हे ठेवत असतील तर. आहे ना, नाही ते कशाच्या बाबतीत आहे ते ह्याच्यामध्ये किंवा की प्रेसिडेंट जे आहे किंवा राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील ते जे एखादं डिसिजन घेतील, ओके, तर त्या डिसिजनच्या विरुद्ध तुम्हाला जाता येणार नाही. ओके, म्हणजे राष्ट्रपतीने घेतलेले डिसिजन, मग आता राष्ट्रपतीने घेतलेले डिसिजन म्हणजे काय आहे, समजा राष्ट्रपतीने किंवा राज्यपालाच्या बाबतीत काय आहे किंवा की त्यांनी एखाद्या व्यक्तीला, एखाद्या सदस्याला MPCचा सदस्य अध्यक्ष म्हणून जर घेतलं किंवा तिकडे UPSCचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतीने घेतलं तर त्यावेळेस या ठिकाणी कुठल्याही कोर्टामध्ये जाता येणार नाही. हे डिसिजन कोणाचं आहे, राज्यपालाचं किंवा राष्ट्रपतीचं, हे फायनल डिसिजन आहे. म्हणजे डिसिजनच्या बाबतीमध्ये काय करता येणार नाही, कोर्टात जाता येणार नाही. पण या आधारावर तुम्हाला आर्टिकल 200 नुसार काय करता येणार नाही, ते जे आहे इनडेफिनाइट डिले करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं जे डिसिजन आहे ते डिसिजन हे 200च्या अंतर्गत येणारे डिसिजन डिफरंट. ओके, आणि तुम्ही दिलेलं डिसिजन हे डिफरंट असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 368चं कंपॅरिझन या ठिकाणी इथं 200 सोबत करता येणार नाही. ओके, 361चं कंपॅरिझन 200 सोबत करता येणार नाही. ओके, तर हे झालं या ठिकाणी चौथा. बरं, मग या ठिकाणी कोण, हो ना, राजप्रमुख म्हणजे राष्ट्रपती, राज्याचा म्हणजे आपल्या देशाचा प्रमुख. ओके, देशाचा प्रमुख. तर आता यामध्ये हे 5 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे, 5 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे. आता हे क्वेश्चन तुम्हाला काही एवढं इम्पॉर्टन्स समजणार नाही. ओके, त्यासाठी अभ्यास लागणार आहे. ओके, पण आपल्याला ते घ्यायचंच आहे. ओके, काही वेळेस काय असतं, काही गोष्टी कडू असतात त्या पिणं गरजेचं, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या परीक्षेचा अभ्यास करताय लेखानं तुम्हाला कळणार पण नाही. ओके, की तुम्हाला कोणती पॉवर भेटणार आहे. ओके, मग त्या पॉवरसाठी तर असं लई मरेपर्यंत अभ्यास करावा लागतो, जीव जरी गेला तरी चालेल. ओके, तर 14 क्वेश्चन आहेत, त्या 14 क्वेश्चनचं उत्तर लई मोठी गोष्ट आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय विचारलेला आहे तर 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे, कलम 200 अंतर्गत, ओके, कलम 200 अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी न्यायालयीन आदेशाद्वारे राज्यपालावर कालमर्यादा लादता येईल का.
ओके, म्हणजे 200 जे आहे, ओके, कॅन टाइमलाईन बी इम्पोज्ड ऑन गव्हर्नर थ्रू ज्युडिशियल ऑर्डर्स फॉर द एक्सरसाइज ऑफ पॉवर अंडर आर्टिकल 200. म्हणजे राज्यपालाला जो अधिकार आहे 200च्या अंतर्गत त्याच्यावर या ठिकाणी न्यायालयाला कंट्रोल करता येईल का त्याच्या पॉवरवर. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर काय आहे, स्पष्ट सांगितलंय की नो. आधी काय होतं, यस होतं. ओके, कारण ते कर्टेल केलं होतं की या ठिकाणी तुम्हाला टाइमलाईन दिली होती. आता सांगितलं टाइमलाईन नाही, म्हणजे 200 अंतर्गत ओके राज्यपालांना जो काही अधिकार आहे त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी कुठलंही इंटरफेअर करता येणार नाही. हां हां, 3 महिने 6 महिने ठीक आहे, पण आता टाइमलाईन्स नसणार. ओके, म्हणजे आपल्याला तो प्रश्नच येणार नाही आता. ठीक आहे, आधी किती होती हे असं काही नाही. ओके, आपण फक्त या ह्याच्यामध्ये जे संविधानात आहे. ठीक आहे, तर यामध्ये नो द सुप्रीम कोर्ट ओव्हररूल्ड. ओके, ओव्हररूल्ड म्हणजे काय आहे, आधी घेतलेला निर्णय बदलणे. ओके, त्याला म्हणायचं ओव्हररूल्ड करणे. ठीक आहे, आपण ते कोर्टामध्ये पाहतो ना या ठिकाणी, किंवा की जर एखादा मधातच वकील दुसरा बोलत असेल, ओके, आणि जो काही कोणता अश्लील आहे काय, अश्लील का काय म्हणतात ते, अश्लील का अश्लील म्हणतात ना. ठीक आहे, म्हणजे अश्लीलाचा जो वकील आहे तो सुरू आहे, त्याचं काहीतरी काम चालू आहे आणि मधातच दुसरा वकील उठतो, तर त्यावेळेस काय म्हणतात या ठिकाणी, हां ओके, तर या ठिकाणी ओव्हररूल्ड. ओके, तू खाली बस, ओके बी कंटिन्यू, असं काहीतरी असतं. ठीक आहे, ओव्हररूल्ड म्हणजे काय आहे की या ठिकाणी घेतलेला निर्णय रद्द करणे, ओव्हररूल्ड. ठीक आहे, आता ओव्हररूल्ड इट्स जजमेंट फ्रॉम द एप्रिल, यामध्ये एप्रिलमध्ये जजमेंट घेतलं तर विच हॅड सेट स्पेसिफिक टाइमलाईन फॉर या ठिकाणी टाइमलाईन ओके ऑफ 1 to 3 months. ओके, 1 to 3 months फॉर गव्हर्नर. आता गव्हर्नरसाठी एक टाइमलाईन ठेवली होती 3 महिन्यासाठी. ओके, 1 ते 3 महिन्यासाठी 3 months टू ऍक्ट ऑन बिल. ओके, गव्हर्नरसाठी किती आहे, 3 महिने आहे. आणि प्रेसिडेंट मुर्मू रेफरन्स कम इन टू रिस्पॉन्स टू द जजमेंट द अपेक्स कोर्ट म्हणजे कोणतं, सुप्रीम कोर्ट held that since Article 200 uses the elastic phrase. ओके, इथे फ्रेज काय वापरलेली आहे, as soon as possible rather than the fixed time frame. It would be inappropriate for the judiciary to prescribe rigid deadline. ओके, तर यामध्ये काय आहे की आम्हाला अशी कुठलीही डेडलाईन देता येणार नाही, कारण संविधानानं डेडलाईन दिली नाही तर आम्ही तशी डेडलाईन देऊ शकत नाही. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी वकील यांना अधिकार आहेत, आम्ही त्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू करणार नाही. ओके, हां, अपेक्स कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट. ओके, अपेक्स कोर्ट रिजिड डेडलाईन, रिजिड टू प्रिस्क्राईब रिजिड डेडलाईन. रिजिड म्हणजे काय आहे, अशी एकदम ठाम. ओके, या ठिकाणी ठाम की तुला सांगितलं की उद्या त्याला 2 पुस्तक वाचूनच यायचं. ओके, नाही वाचून आलं तर या ठिकाणी 2 फटके. ओके, तर ही जी आहे ही टाइमलाईन जर चेंज नाही झाली तर याला काय म्हणायचं, रिजिड. ओके, तर आता कसं समजलं पटकन तुला. ओके, तर त्यानंतर आता 6 नंबरचा क्वेश्चन राष्ट्रपतींनी विचारला. 6 नंबर. ओके, आता 6 नंबर काय आहे यामध्ये, इज द एक्सरसाइज ऑफ कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रेशन. ओके, डिस्क्रेशन बाय द प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 201 ओके जस्टिसेबल आहे का. ओके, तर आता यामध्ये कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतींनी संविधानिक विवेकाधिकाराचा वापर करणे न्याय आहे का. ओके, आता 201 अंतर्गत राष्ट्रपतीने संविधानिक विवेक अधिकार म्हणजे काय आहे, संविधानानं दिलेली डिस्क्रिशनरी पॉवर. ओके, जी त्यांना स्वतःहून वापरता येते. ओके, तर यामध्ये याने सांगितलं नाही तो वापरता येणार नाही, कारण आर्टिकल 201 डील विथ द बिल रिझर्व्ड बाय द गव्हर्नर फॉर द प्रेसिडेंट्स consideration. For president's consideration. Okay, similar to the governor, the president's decision to assent or withhold assent to the state bill is not open to judicial review on its merit. Supreme Court's opinion. आता यामध्ये काय आहे, हे जे बिल आहे तर कोणासाठी ठेवलं जातं, त्या ठिकाणी राष्ट्रपतीसाठी ठेवलं जातं. ठीक आहे, तर राष्ट्रपतीचा तो अधिकार आहे. ओके, आणि या अधिकारामध्ये ते बिल राष्ट्रपतीकडे गेलं तर राष्ट्रपतीकडे काय ऑप्शन्स असतात, टू असेंड द बिल. ओके, किंवा या ठिकाणी ते विथ होल्ड ठेवू शकतात. ओके, किंवा तिसरं रिटर्न पाठवू शकतात. ठीक आहे, तर हे रिटर्न पाठवता येतं, पण या ह्याच्यामध्ये काय आहे की आम्हाला इथं सुद्धा टाइमलाईन देता येणार नाही. ओके,
तर यामध्ये इज एक्सरसाइज ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिप्शन बाय द प्रेसिडेंट अंडर द आर्टिकल 200 जस्टिसेबल. आता यामध्ये की ह्यांनी घेतलेले डिसिजन हे काय असणार नाही, जस्टिसेबल असणार नाही, ज्युडिशियल असणार. म्हणजे याचा अर्थ काय, न्यायालयात जाता येणार नाही. ठीक आहे, तर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे किंवा की इथं घेतलेले डिसिजन न्यायालयात जाता येत नाही. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे, कॅन टाइमलाइन can timeline be imposed on the president for the exercise of discretion under the article 201. आता जर विधेयक कोणाकडे गेलं, राष्ट्रपतीकडे गेलं, तर राष्ट्रपतीला टाइमलाईन सांगता येते का, याचं उत्तर तुम्ही मला द्या. असं कोणी म्हटलं, असं या ठिकाणी मुर्मू मॅडमनी कोणाला म्हटलं, सुप्रीम कोर्टाला म्हटलं. आता सुप्रीम कोर्ट म्हटला या ठिकाणी की 201 अंतर्गत राष्ट्रपतीने संविधानिक विवेकाधिकाराचा वापर करणे न्याय नाही का. ओके, कितवा नंबरचा आहे, तर 7 नंबर. ओके, तर यामध्ये याने सांगितलं की यामध्ये की ही जी आहे अशी टाइमलाईन आम्हाला देता येणार नाही. म्हणजे राज्याचं विधेयक राष्ट्रपतीकडे गेलं, ते टाइमलाईन आम्हाला देता येणार नाही. द प्रेसिडेंट कॅन नॉट बी बाउंड बाय ज्युडिशियली प्रिस्क्राइब्ड टाइमलाइन्स. ओके, when dealing with the state bill reserved for their consideration. ओके, जर एखादं विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतीच्या कन्सिडरेशनसाठी जर ठेवला असेल, त्या संदर्भात आम्हाला टाइमलाईन देता येणार नाही. स्पष्ट सांगितलं, आम्हाला या ठिकाणी टाइमलाईन देता येणार नाही. म्हणजे आधीची जी दिली होती ती काय झाली, मग या ठिकाणी ओव्हरलोड झाली किंवा समाप्त झाली. ठीक आहे, 8 नंबरचा क्वेश्चन त्यांनी विचारला पुढे. ओके, 8 नंबर मध्ये त्यांनी म्हटलं की इज द प्रेसिडेंट, 8 नंबरचा क्वेश्चन की is the president required to seek a advice of the Supreme Court under Article 143 when a governor reserve a bill. ओके, महत्वाचं आहे. आता यामध्ये की काय म्हटलेलं आहे की is the president required to seek the advice of the Supreme Court under Article 143 when governors reserve a bill. जर एखादं विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतीसाठी ठेवलं असेल तर त्या संदर्भात 143 चा वापर करता येतो का. ओके, असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, तर की राज्यपाल जेव्हा विधेयक राखून ठेवतात तेव्हा राष्ट्रपतींना कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणे आवश्यक आहे का. ओके, तर आता यामध्ये काय आहे, तर तो सल्ला या ठिकाणी घेण्याची गरज नाही. ठीक आहे, तर यामध्ये जेव्हा राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतीसाठी रिझर्व्ह ठेवतात तो त्यांचा अधिकार आहे. ओके, त्याच्या संदर्भात तो सल्ला घेण्याची गरज नाही. ओके, तो काय या ठिकाणी तुम्हाला सल्ला घ्यायची गरज नाही. आर्टिकल 143 अलाउज द प्रेसिडेंट टू कन्सल्ट द सुप्रीम कोर्ट ऑन क्वेश्चन ऑफ लॉ. तुम्हाला आर्टिकल 143 चा वापर कसा करायचा आहे, द क्वेश्चन ऑफ लॉ. ओके, जसं आता तो प्रश्न निर्माण झाले तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला काय, जर कायद्याच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाले तर या ठिकाणी 143 चा वापर करू शकतात. द कोर्ट क्लॅरिफाईड दॅट द प्रेसिडेंट इज नॉट required to seek this opinion every time a bill is reserved. The precedence subject to satisfaction is sufficient. ठीक आहे, आता अशा गोष्टी बाबतीमध्ये राष्ट्रपती हे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेणार नाहीत किंवा ती घ्यायची गरज नाही. कारण काय आहे, तर इथं राष्ट्रपतीचं जे सॅटिस्फॅक्शन आहे त्यावर सगळ्या गोष्टी हे डिपेंड आहेत. म्हणजे मुद्दा काय आहे, ते ह्याच्यामध्ये की राष्ट्रपती म्हणजे जे ठरवतील तेच योग्य असणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे सल्ला मागायची गरज नाही. आता यामध्ये हे आर्टिकल, ओके, आर्टिकल 143 कलम 143 राष्ट्रपतींना कायद्याच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची परवानगी देते. ओके, राष्ट्रपतींना प्रत्येक वेळी विधेयक राखून ठेवताना न्यायालयाचे मत घेण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रपतीचे व्यक्तिनिष्ठ समाधान पुरेसे आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे विधेयक कोणाकडे गेलेलं आहे, तर त्या संदर्भात म्हणजे राज्यपालाकडून प्रेसिडेंटकडे विधेयक गेलेलं आहे, तर त्या संदर्भात जर या ठिकाणी की प्रत्येक वेळी राष्ट्रपती जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागणार नाही. ओके, आणि इथं काय महत्वाचं आहे, तर कोणाचं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे, प्रेसिडेंटचं. त्यांना वाटलं की या ठिकाणी बाबा ह्याच्यावर सल्ला घ्यायचा आहे तर ते घेऊ शकतात. ओके, पण ह्याच्यावर सल्ला घ्यायचा नाही
तर या ठिकाणी ते घेणार नाही. ते कोणाचं म्हणजे पॉवर आहे, ते राष्ट्रपतीची पॉवर आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. आता हे क्वेश्चन नंबर 9 जे आहे, क्वेश्चन नंबर 9 काय सांगतं यामध्ये, कॅन कोर्ट्स एज्युकेट द कंटेंट्स ऑफ अ बिल. ओके, त्यामध्ये कंटेंट्स ऑफ अ बिल. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न त्यांनी विचारला की कायदा अंमलात येण्यापूर्वी राज्यपाल या ठिकाणी हाच आहे की कायदा अंमलात येण्यापूर्वी राज्यपाल किंवा राष्ट्रपतीची निर्णय न्याय आहेत का. ओके, आणि न्यायालयाने विधेयकातील मजकुराचा निर्णय घेऊ शकतात का. ओके, त्यामध्ये कॅन कोर्ट एज्युकेट द कंटेंट ऑन अ बिल. ठीक आहे. आता यामध्ये नो, त्यांनी म्हटलेलं आहे नाही. द सुप्रीम कोर्ट रूल्ड दॅट ज्युडिशियल रिव्ह्यू अप्लाइज ओनली टू अ लॉज. ओके, आता ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायिक पुनर्वलोकन कुठं लागू होऊ शकतं हे सांगितलंय. त्या ठिकाणी अप्लाइज ओनली टू लॉज दॅट इज इनॅक्टेड लेजिस्लेशन, नॉट बिल्स. ओके, नॉट बिल्स विच आर प्रपोज्ड लेजिस्लेशन. ओके, त्या ह्याच्यामध्ये काय आहे, तर हा जो हे आहे, ओके, म्हणजे हा जो अधिकार आहे किंवा या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यू कशामध्ये होऊ शकतं, बिलच्या बाबतीत होऊ शकत नाही, कायद्याच्या बाबतीत होऊ शकतं. ओके, ह्याच्यामध्ये द सुप्रीम कोर्ट रूल दॅट द ज्युडिशियल रिव्ह्यू अप्लाय ओनली टू द लॉज दॅट इज इनॅक्टेड लेजिस्लेशन. इनॅक्टेड म्हणजे काय आहे, इनॅक्टेड लेजिस्लेशन म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी जे काही प्रिस्क्राईब लेजिस्लेशन आहे की म्हणजे विद बिल या ठिकाणी कुठून आलेलं आहे, विधानसभेमधून आलेलं आहे. विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणून पारित करून आलं आणि त्यानंतर कोणाकडे गेलं, राज्यपालाकडे गेलं. तर ही जी प्रोसिजर आहे ह्याला म्हणायचं या ठिकाणी की इनॅक्टेड लेजिस्लेशन. ओके, कायदा करण्याची प्रोसिजर. ओके, तर यामध्ये दॅट इज इनॅक्टेड लेजिस्लेशन. ओके, हा म्हणजे लॉ म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे, म्हणजे आता ह्यांनी जे आहे की या ठिकाणी की काय म्हटलेलं आहे की जो काही कायदा तयार केलेला आहे. ओके, द रूल सुप्रीम कोर्ट रूल दॅट ज्युडिशियल रिव्ह्यू अप्लाइज ओनली टू द लॉज. ओके, म्हणजे हा ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे, ओके, एखादा कायदा पारित केला. आता कायदा कसा पारित होतो की या ठिकाणी विधानसभेमध्ये बिल पारित झालं. ओके, त्यानंतर राज्यपालाकडे गेलं आणि राज्यपालाचं गेल्यानंतर तो झालं कायद्यात रूपांतर, त्याला म्हणायचं ऍक्ट. आता याच्या विरुद्ध तुम्हाला काय करता येतो, ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येतो. ठीक आहे. मग या ह्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूज म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी जेव्हा लेजिस्लेटिव्ह ऍक्शन, ओके, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन म्हणजे काय आहे, मग विधानसभा असेल किंवा पार्लमेंट असेल, त्यांनी तयार केलेलं जे बिल आहे, ओके, ते या ठिकाणी इनॅक्टेड लेजिस्लेशन म्हणजे काय आहे, या ठिकाणी की कायदा तयार करण्याची जी प्रोसिजर आहे, ओके, त्याला या ठिकाणी इनॅक्टेड लेजिस्लेशन म्हणजे यामध्ये पार्लमेंट असेल, समजा केंद्राचा कायदा आहे तर पार्लमेंटनं बिल दोन्ही सभागृहामध्ये पारित केलं, नंतर राष्ट्रपतीकडे गेलं आणि त्यानंतर ती साईन केलं. तर ही एक प्रोसिजर आहे मेकिंग द रूल्स, ओके, किंवा एखादा कायदा तयार करण्याची. तर ही प्रोसिजर या ठिकाणी फॉलो केल्यानंतर कायदा तयार होतो आणि कायदा तयार केल्यानंतर हा कायदा जर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये अगेन्स्ट द फंडामेंटल राईटच्या विरोधी जात असेल, ओके, तर त्यावेळेस काय आहे, त्यावेळेस आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येतं. ओके, त्या ठिकाणी इनॅक्टेड लेजिस्लेशन म्हणजे काय आहे, या ह्याच्यामध्ये प्रिस्क्राइब्ड लेजिस्लेशन म्हणजे एक प्रोसिजर आहे. हे प्रोसिजर काय, कायदा तयार करायचा असेल तर ही प्रोसिजर आहे. ओके, तर यामध्ये पण मुद्दा आहे की या ठिकाणी लॉच्या विरुद्ध तुम्हाला काय करता येतं की याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो, बट नॉट बिल. ओके, बिल का नाही, बिल विच आर प्रपोज लेजिस्लेशन. इनॅक्टेड म्हणजे काय आहे, ज्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे. ओके, कायद्यात रूपांतर झालेलं आहे. आणि प्रपोज लेजिस्लेशन म्हणजे काय आहे, बिलाचं अजून कायद्यात रूपांतर झालं नाही, समजा एका सभागृहानं पारित केलं, दुसऱ्या सभागृहानं नाही पारित केलं, किंवा ते बिल या ठिकाणी राज्यपालाकडे गेलं, परत राज्यपालाने राष्ट्रपतीकडे पाठवलं, तर ते काय झालं, कायद्यात रूपांतरित झालं नाही. त्याच्या विरुद्ध ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, कारण तो कायदाच नाही ना. ओके, तर मग त्याच्या संदर्भात ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. ठीक आहे, तर हा एक प्रश्न यांनी मांडला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओके, लेजिस्लेशन आणि कोर्ट कॅन नॉट एज्युकेट ऑन द वर्डिक्ट ऑफ अ बिल बिफोर द रिसीव असेंट बिकम अ लॉ. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कायदा झाल्याशिवाय त्यामध्ये
कोण इंटरफेअर करणार नाही, ज्युडिशरी इंटरफेअर करणार नाही. बिल जर असेल तर ते कायदाच नाही तर यामध्ये इंटरफेअर करणार. जसं एक्झाम्पलमध्ये आताच एक्झाम्पल तुम्हाला रिअल टाइम देता येतं बघा, की जसं हे मराठा समाजासाठी GR काढला होता बघा. ओके, तर GR काढला, त्यानंतर मग काही मंडळी जे आहे ते या ठिकाणी की तो GR लागू केला. काही मंडळी जे आहे समजा ओबीसी किंवा इतर जातीतील असतील किंवा कॅटेगरीतले असतील ते कुठे गेले, हायकोर्टात गेले, बरोबर. आणि हायकोर्टाने काय सांगितलं या ठिकाणी की जो GR आहे, ओके, GR इज नॉट ॲन ऍक्ट. समजलं, म्हणजे GR जो आहे गव्हर्नमेंट रूल आहे, तो काही कायदा नाही. आम्ही कधी या ठिकाणी इंटरफेअर करू शकतो जेव्हा जर कायदा असेल तर, बरोबर. मग तो आज GR घेतला आणि या ठिकाणी तुम्ही घरी जाईपर्यंत GR बदलला तर काही कामधंदा नाही का आम्हाला, ठीक आहे. तर मग मुद्दा काय आहे, तर GR म्हणजे काय, टेम्पररी, इट्स अ रूल आहे, गव्हर्नरनं सरकारनं काढलेला आदेश आहे, ठीक आहे. आदेशाच्या बाबतीमध्ये काय आहे, आम्ही इंटरफेअर करू शकत नाही, सरळ सांगितलं. त्यामुळे तो GR जो आहे तसंच राहिला. सेम इथं लक्षात ठेवायचं, बिल जर असेल तर बिलमध्ये कुठल्याही प्रकारचं ज्युडिशियल रिव्ह्यू होणारच नाही, कारण तो कायदाच नाही झाला. ओके, आणि कायदा जर झाला तर त्याच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतो, ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो, ठीक आहे. तर डिपेंड अपॉन की तो कशा पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन होत आहे किंवा या ठिकाणी तो चुकीच्या पद्धतीनं लागू झाला असेल, विच मे बी अगेन्स्ट द फंडामेंटल राईट, कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध, व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं होत असेल तर त्यावेळेस काय आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर आता 10 नंबरचा क्वेश्चन जो आहे, can the exercise of the constitutional power by president or governor be substituted under article 142. आता यामध्ये संविधानानं काय केलेलं आहे की यामध्ये की पॉवर दिलेली आहे. संविधानानं कोणाला पॉवर दिलेली आहे, राज्यपालांना आणि राष्ट्रपतीला. ओके, प्रश्न, राष्ट्रपती राज्यपालांनी केलेल्या संविधानिक अधिकाराचा वापर कलम 142 अंतर्गत बदलता येईल का. तर यामध्ये सांगितले त्यांनी की भारतीय संविधानाच्या कलम 142 अंतर्गत या न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे संविधानिक अधिकारांचा वापर आणि राष्ट्रपती राज्यपालांचे यांनी दिलेले आदेश बदलले जाऊ शकत नाहीत. आम्ही स्पष्ट करतो की संविधान विशेषतः कलम 142 विधेयकांच्या मानलेली संमती या संकल्पनेला परवानगी देत नाही. आता इंग्लिशमध्ये बघू, ठीक आहे. आता नेमकं काय म्हणायचं यांना यामध्ये की कॅन एक्सरसाइज द कॉन्स्टिट्यूशनल पॉवर बाय प्रेसिडेंट और गव्हर्नर बी सबस्टिट्यूटेड अंडर आर्टिकल 43. म्हणजे राज्यपालांना किंवा राष्ट्रपतीला संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत ते या ठिकाणी ते सबस्टिट्यूट आहेत का 142 ला असं म्हटलेलं आहे. तर ह्यांनी सांगितलं नाही, इट्स नॉट सबस्टिट्यूट. यांना संविधानाने दिलेले अधिकार हे डिफरंट आहेत, 142 डिफरंट आहे, ठीक आहे. आर्टिकल 142 ग्रँट्स द सुप्रीम कोर्ट पॉवर टू पास एनी ऑर्डर. ओके, 142 grants the Supreme Court the power to pass any order necessary to do complete justice. The court firmly rejected the concept of deemed assent. Okay, deemed assent हे महत्त्वाचा शब्द बघा, deemed assent, that is assuming a bill is passed if delayed. Okay, bill passed if delayed, introduced by in April verdict, it held that the article 142 cannot be used to create a legal function that substitute to the governor's constitutional role. Okay, तर या ह्याच्यामध्ये लय अभ्यास करायला होतो लेकांनो. ओके, ही काही टाइमपास वाली परीक्षा नाही. ओके, तर या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर जे राष्ट्रपती किंवा राज्यपाल जर त्यांची पॉवर वापरत असेल, ओके, तर या ह्याच्यामध्ये ह्यांना दिलेले काय आहेत, पॉवर आहे, अधिकार आहे, जे कोणी दिलेले आहेत, संविधानाने दिलेले आहे, ठीक आहे. आणि संविधानाने जे दिलेले अधिकार आहे ते या ठिकाणी हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाहीत 142 ला, ठीक आहे. आता हे 142 काय आहे की ह्याच्यात सांगितलंय, तर कोर्ट फर्मली रिजेक्टेड, ओके, फर्मली रिजेक्टेड द कन्सेप्ट ऑफ डीम असे. म्हणजे मधल्या काळात काय केलं होतं, एप्रिलमध्ये ह्यांनी टाइमलाईन दिली होती आणि टाइमलाईन दिल्यानंतर काय सांगितलं की जर राज्यपालांनी जर ते विधेयक 3 महिन्याच्या आत पारित केलं नाही तर काय म्हणलं जाईल, डीम असेंट. ओके, डीम्ड असेंट. डीम असेंट म्हणजे काय आहे, एक प्रकारे ते विधेयक पारित झालं. ओके, पण मुद्दा उपस्थित काय राहतो या ठिकाणी, इथं उपस्थित मुद्दा राहतो की हे जी पॉवर आहे, ओके, ही लेजिस्लेटिव्ह पॉवर जे आहे, कार्यकारी अधिकार जे आहे तो कोणाला आहे, राज्यपालाला किंवा राष्ट्रपतीला आहे. तो अधिकार सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला नाही.
म्हणजे याचा अर्थ काय आहे, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन किंवा या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह ऍक्शन घेणं हे या ठिकाणी काय आहे, गव्हर्नरचं काम आहे. गव्हर्नरला कॉन्स्टिट्यूशनलचा रोल किंवा कॉन्स्टिट्यूशननं तसा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार या ठिकाणी काय होऊ शकत नाही, 142च्या अंतर्गत येणार नाही किंवा ह्याच्यामध्ये किंवा इंटरफेअर करता येणार नाही कोर्टाला. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 11 नंबर. तर क्वेश्चन नंबर 11 यामध्ये इज काय म्हटलेलं आहे, इज अ लॉ मेड बाय स्टेट लेजिस्लेचर अ लॉ इन फोर्स विदाउट द असेंट ऑफ द गव्हर्नर. ठीक आहे, आता मुद्दा म्हटलेला आहे, खूप भारी प्रश्न विचारला यांनी की राज्य विधिमंडळ म्हणजे काय, काही ठिकाणी 2 सभागृह आहेत, काही ठिकाणी 1 आहे, बरोबर, विधानसभा आणि विधान परिषद. राज्य विधिमंडळाने बनवलेला कायदा राज्यपालांच्या संमतीशिवाय अंमलात असलेला कायदा आहे का. ओके, तर यामध्ये की कायदा म्हणजेच काय आहे, किंवा तुम्हाला जर कायदा तयार करायचा असेल, लॉ तयार करायचा असेल, देर इज अ प्रिस्क्राइब्ड कंडिशन. ओके, इथं काय दिलेलं आहे, एक तुम्हाला कंडिशन आहे किंवा एक प्रोसिजर आहे. होणारच नाही, मग तेच सांगितलं ना, ओके, सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं जे तुला समजलं. ओके, तर या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कायदा म्हणजेच काय आहे, कायदा कधी तयार होत असतो, जेव्हा या ठिकाणी राष्ट्रपतीने किंवा राज्यपाल असेल, समजा राज्याच्या बाबतीत राज्यपालांनी असेंट केली तरच कायदा होतो. ओके, विदाउट असेंट ऑफ द म्हणजे हे गव्हर्नर, ओके, तो कायदाच असणार नाही. ओके, कारण त्याची संमतीच असू शकत नाही ना. तर या ह्याच्यामध्ये की या ह्याच्यामध्ये जो कायदा आहे तो राज्यपालाच्या संमतीनेच येतो, विदाऊट संमतीने कायदाच तयार होऊ शकत नाही. मग त्याची अंमलबजावणी कशी काय होईल. ओके, तर हे डायरेक्ट उत्तर काय आहे, या ठिकाणी नो म्हणून आलेलं आहे. ओके, राज्यपालांनी म्हणजे राष्ट्रपतीने विचारलं की ह्याच्यामध्ये, किंवा हे प्रश्न का विचारला त्याने, कारण या ठिकाणी की राज्य सरकार कोणाच्या विरुद्ध गेलं, राज्य सरकार या ठिकाणी राज्यपालाच्या विरुद्ध कोर्टात गेलं. राज्य सरकार राज्यपालाच्या विरुद्ध कोर्टात गेलं. मग राष्ट्रपतीने प्रश्न काय विचारला की या ह्याच्यामध्ये जर एखादं विधेयक असेल, जे विधेयक या ठिकाणी राज्यपालांनी संमत केलं नसेल, ते लागू करता येतं का. ओके, याने सांगितलं नाही. मग याचा अर्थ काय आहे की ते गेलं ते चुकीचं आहे. समजलं. तर ह्याच्यामध्ये की लॉ जो आहे या ठिकाणी हा राज्यपालांनी साईन केल्यानंतरच तो कायदा होऊ शकतो. तर मग जर या ठिकाणी जो कायदा असेल किंवा जर बिल पारित केलं, साईन केली, तरच त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. त्यामुळे तुम्ही कसं काय म्हणू शकता, डीम टू बी असेंट. बरोबर, तुम्ही म्हणता ना की डीम टू बी असेंट म्हणजे 3 महिने जर तुम्ही एखाद्या बिलावर काय केलं नाही, की परमिशन दिलीच नाही, तर ते ऑटोमॅटिक काय होईल, कायद्यात रूपांतर होईल. पण या ठिकाणी संविधान काय सांगतं, या ठिकाणी देयर इज अ प्रिस्क्राइब्ड काय आहे, लेजिस्लेचर प्रोसिजर आहे किंवा की कायदा करण्याची प्रक्रिया आहे. आणि म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जो आहे किंवा की कायद्यानं तयार केलेली एक पद्धत आहे, ती पद्धत जर फॉलो केली तरच या ठिकाणी काय आहे, कायदा तयार होतो. त्यामुळं कायदा किंवा या ठिकाणी ह्यांनी असेंट केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा कायदा किंवा तो या ठिकाणी लागू होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन. तर 12 नंबरचा क्वेश्चन काय आहे या ठिकाणी, इज इट मॅन्डेटरी फॉर एनी बेंच ऑफ द कोर्ट टू फर्स्ट डिसाइड वेदर द issue before it involves substantial question of law that must be referred by 5 judge under the article 145 subclause 3. ठीक आहे. आता हे नेमकं काय आहे, ठीक आहे, मराठीत बघू आपण की न्यायालयाच्या थोडेच राहिलेत. ओके, न्यायालयाच्या कोणत्याही खंडपीठाने प्रथम हे ठरवणे बंधनकारक आहे का की त्याच्या समोर महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न आहेत जे कलम 145(3) अंतर्गत 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले पाहिजेत. ओके, तर उत्तर दिले यांनी की न्यायालयाने या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला की कलम 145(3) मध्ये संविधानाच्या महत्त्वाचे अर्थ लावण्याच्या प्रकरणाची सुनावणी किमान 5 न्यायाधीशांनी करावी असे आदेश दिले आहेत. हा प्रश्न कायदेशीर संमती संदर्भाच्या कार्यात्मक स्वरूपाशी संबंधित नाही. आता इथं मुद्दा काय आहे की संविधानाचा जो अर्थ आहे
ओके, संविधानाचा अर्थ लावण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल बेंच असणं गरजेचे आहे. मग ती 5 जणांची कॉन्स्टिट्यूशनल बेंच करायची का किती जणांची करायची हा अधिकार न्यायालयाचा आहे. ओके, असं या ठिकाणी न्यायालयानं सांगितलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर यांनी राष्ट्रपतींना दिलेलं नाही. म्हणजे मुद्दा काय इथं उपस्थित राहतो परत की राष्ट्रपतीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ह्यांनी द्यावे असं काय आहे का? नाही. बरोबर, या ठिकाणी ह्यांच्यावर बाइंडिंग नाही. त्यामुळे ह्यांनी ते म्हटलं की ते आम्ही काय उत्तर देणार नाही. अ कोर्ट डिक्लाइन, ओके, कोर्ट डिक्लाइन टू आन्सर दिस क्वेश्चन. ओके, म्हणजे कोर्टाने ह्याचं उत्तर दिलं नाही. मग आपल्याला शिकायचं काय ह्याच्यातून की या ठिकाणी की कोर्टाचं ओपिनियन जे आहे किंवा कोर्टाची जो काही सल्ला आहे किंवा कोर्ट हे सल्ला सुद्धा काय करू शकतं, नाकारू शकतं. इव्हन कोर्टाला असं वाटलं असतं ही 14ही क्वेश्चन काय आहेत बिनकामाचे आहेत, आम्हाला बोलायचंच नाही त्याच्यावर, तरी सुद्धा त्यांना करता आलं असतं. ओके, पण या ठिकाणी आता एवढे 14 प्रश्न विचारले तर स्वाभाविकच उत्तर देणं गरजेचं आहे, कारण डेमोक्रेसी आहे, ज्युडिशरी महत्वाचं फंक्शन आहे. ठीक आहे, तर आर्टिकल 143 नाही, आता हा जो क्वेश्चन आहे ना त्या ह्याच्यामध्ये किती जणांची बेंच असावी, कारण त्या ठिकाणी काय होतं 3 जणांची बेंच होती ना, 3 जणांची बेंच होती. ओके, आणि 143 145 जे आहे ना हे 145 3 सांगतं की तुम्हाला जर संविधानाचा अर्थ लावायचा असेल तर किती जणांची बेंच पाहिजे, 5 जणांची. मग तुम्ही 3 जणांची बेंच कशी काय बनवली? म्हणजे जे वर्डिक दिलं होतं ते 3 जणांचं होतं. म्हणजे तुम्हाला जर 145 3 सांगतंय की जर तुम्हाला टू इंटरप्रेट द कॉन्स्टिट्यूशनल जे काही गोष्टी आहेत, संविधानाचा अर्थ सांगायचा असेल तर मिनिमम किती जणांची बेंच पाहिजे, 5 जणांची. मग तुमच्याकडे तुम्ही 3 जणांची बेंच कशी काय तयार केली, या प्रश्नाचं उत्तर मला द्या. मग या ठिकाणी न्यायाधीश साहेब काय म्हटले, नाही मी सांगणार नाही. ओके, आता कसं सांगायचं, ओके आम्ही 3 जण होतो आता आम्ही 5 जण आहोत, उद्या चाल 9 जण पण असो. ओके, तर मग या ह्याच्यामध्ये ह्यांनी सांगितलं आम्ही त्याचं उत्तर देणार नाही. ओके, तुम्हाला काय विचारायचं विचारा. ठीक आहे, पण हे विचार आमच्या या ठिकाणी काय आहे, इट्स हर्ट्स मी. ओके, या ठिकाणी आमचा एक प्रकारे काय आहे इगो हर्ट झाला. आम्ही तेव्हा 3 होतो, आता 5 असो, पुढे 10 पण असो. ओके, तुम्हाला काय करायचं, पण तुम्हाला काय करायचं तर या ठिकाणी मग 145 मध्ये सांगितलंय कॉन्स्टिट्यूशनल बेंच इट्स मॅन्डेट दॅट द केसेस इन्व्हॉल्विंग सबस्टॅन्शियल इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बी हेल्ड बाय ॲट लिस्ट 5 जज. कमीत कमी किती जण पाहिजे, 5 जण पाहिजे. ओके, म्हणजे संविधानाचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे तर 5 जण पाहिजे. तर मग 5 जण नव्हतेच ना, तुम्ही 3 जण होतात. ओके, मग 3 जण कसं काय अर्थ सांगू शकता. ओके, हा प्रश्न विचारला. मग यांना राग आला, ते म्हटले आम्ही आता उत्तर सांगणार नाही. ठीक आहे, तर मग हा काय आहे प्रश्न बाद. ओके, जसं तुम्ही करतात ना, तुम्हाला एखादा प्रश्न नाही आला तुम्ही सोडित नाही, तसं याने सांगितलं आम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाही. ओके, पण आता उत्तर येत नाही ह्याच्यामध्ये सुद्धा लईच मोठे प्रश्न आहेत. ओके, तर या ठिकाणी ॲटलिस्ट द कोर्ट स्टेटेड दिस क्युरी वॉज इरिलिव्हंट. याला काही अर्थ नाही, तुम्ही काही पण विचारता का. ओके, तर या ठिकाणी आम्ही तेव्हा 3 होतो, आता 5 आहे, नंतर 9 असेल, याला काही अर्थ नाही, तुम्ही असं विचारायचं नाही. ओके, इट्स इरिलिव्हंट म्हटलेलं आहे. ओके, टू द फंक्शनल नेचर ऑफ द रेफरन्स रिगार्डिंग द लेजिस्लेटिव्ह असेट. ओके, तर याच्यामध्ये किंवा हे जे आहे ह्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू नका, आणि विचारले तरी आम्ही काही उत्तर देणार नाही. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन. आता 13 नंबरचा क्वेश्चन जो आहे हे विचारला 13 इज द पावर ऑफ द सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 142 लिमिटेड टू प्रोसिजरल लॉ और डज इट एक्सटेंड टू इश्यूइंग डायरेक्शंस which are contrary to or inconsistent with existing substantive or procedural provisions of the constitution or any law in force. Okay, आता मराठीत. तर यामध्ये ह्याने म्हटलेलं आहे अनुच्छेद. ओके, अनुच्छेद म्हणजेच काय आहे, कलम. अनुच्छेद कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचा अधिकार प्रक्रियात्मक, ओके म्हणजे प्रोसिजर, न्यायालयाचा अधिकार प्रक्रियात्मक कायद्यापुरता मर्यादित आहे का, की तो संविधानाच्या विद्यमान मूलभूत किंवा प्रक्रियात्मक तरतुदी किंवा लागू असलेल्या कोणत्याही कायद्याच्या विरुद्ध किंवा विसंगत निर्देश जारी करण्यापर्यंत आदेश देण्यापर्यंत विस्तारित आहे. आता यामध्ये यांनी म्हटलेलं आहे प्रश्न 10चा भाग म्हणून तेच उत्तर न्यायालयाने दिले. ओके, म्हणजे न्यायालयाने म्हटलं तुम्ही वरचा 10 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणजे त्याचं उत्तर. ओके,
तर आता नेमकं 10चं उत्तर काय दिलं होतं त्यांनी? हां, 10 म्हणजे ह्यांनी डबल टेन्शन पण घेतलं नाही. ओके, तर या ठिकाणी ह्यांनी सांगितलं जे 10चं उत्तर आहे ते हे वन. ठीक आहे. नो, द आर्टिकल 142 ग्रँट द सुप्रीम कोर्ट पॉवर टू पास ऑर्डर नेसेसरी टू बी कंप्लीट जस्टिस. द कोर्ट फर्मली रिजेक्ट द कन्सेप्ट ऑफ डीम असेंट. ओके, आता यांचं म्हणणं काय आहे की ह्याच्यामध्ये आर्टिकल 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार प्रतिकारात्मक कायद्यापुरता मर्यादित आहे का? संविधानाचे आता याने सांगितले की जे संविधानाच्या म्हणजे संविधानाचा जो अर्थ आहे किंवा या ठिकाणी संविधानाचा अधिकार आहे कायदे तयार करणे, मग कायदे तयार करण्याच्या अधिकारामध्ये तुम्ही लुडबुड करू शकतात का? ओके, ह्याचा अर्थ आहे म्हणजे कायदे तयार करण्याची एक प्रिस्क्राईब पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये म्हणजे कोर्ट किंवा न्यायालय हे इंटरफेअर करू शकतं का? तर याने सांगितलं करता येणार नाही, आम्ही त्यात इंटरफेअर करता येणार नाही, कारण आर्टिकल 50 आम्हाला सांगतं किंवा या ठिकाणी देर इज अ सेपरेशन ऑफ पॉवर. ठीक आहे, तर याचं उत्तर या ठिकाणी नो असणार आहे. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे हे ह्याच्यामध्ये ह्याने विचारला, राष्ट्रपतींनी विचारला होता की डज द कॉन्स्टिट्यूशनल बार एनी अदर jurisdiction, okay, does the constitutional bar any other jurisdiction of the Supreme Court to resolve dispute between the union and state except the under article 131. okay, 131. आता याचं की कलम 131 व्यतिरिक्त, ओके, 131 व्यतिरिक्त, ओके, एक्सेप्ट म्हटलेलं आहे. ओके, एक्सेप्ट या ठिकाणी 131 131 सोडून 131 व्यतिरिक्त केंद्र आणि राज्यामधील वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या इतर कोणत्याही अधिकार क्षेत्राला संविधान प्रतिबंध करते का? ओके, हे आर्टिकल 131 व्यतिरिक्त केंद्र आणि राज्यामधील वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या इतर कोणत्याही अधिकार क्षेत्राला संविधान प्रतिबंधित करते का? न्यायालयाने या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. ठीक आहे, आता यामध्ये हिचं म्हणणं काय आहे? द कोर्ट डिक्लाइन टू आन्सर दिस क्वेश्चन. आर्टिकल 131 गिव्स सुप्रीम कोर्ट ओरिजिनल ज्युरिडिक्शन ओव्हर अ डिस्प्यूट बिटवीन द सेंटर अँड द स्टेट. आता 131 काय आहे? इट्स अ ओरिजिनल ज्युरिडिक्शन. ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे काय आहे? त्याला म्हणायचं मराठीमध्ये प्राथमिक अधिकार क्षेत्र. तर यामध्ये प्राथमिक अधिकार क्षेत्रामध्ये काय असतं सुप्रीम कोर्टाच्या? तर यामध्ये जर राज्यामध्ये डिस्प्यूट असेल किंवा सेंटर आणि स्टेट डिस्प्यूट असेल तर ते रिझॉल्व्ह करण्यासाठी काय आहे? डायरेक्ट या ठिकाणी ओरिजिनल ज्युरिडिक्शन होऊ शकतं. ठीक आहे, डायरेक्ट जे केस आहे त्या सुप्रीम कोर्टात जातात. ओके, त्याला म्हणायचं प्राथमिक अधिकार क्षेत्र किंवा ओरिजिनल ज्युरिडिक्शन. जर डिस्प्यूट असेल राज्यामध्ये, ओके, मग कुठलाही डिस्प्यूट असू द्या, बॉर्डर डिस्प्यूट असेल किंवा एखादं या ठिकाणी जीएसटीचा डिस्प्यूट असेल, ओके, तर त्या बाबतीमध्ये तर या ह्याच्यामध्ये ह्यांनी प्रश्न विचारला डज द कॉन्स्टिट्यूशनल बार, ओके, द कॉन्स्टिट्यूशनल बार एनी अदर ज्युडिशन ऑफ द सुप्रीम कोर्ट टू रिझॉल्व डिस्प्यूट बिटवीन द युनियन एक्सेप्ट द. आता यामध्ये की द कोर्ट, आता ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. ह्यांचं म्हणणं आहे की आर्टिकल 31 गिव्ह द सुप्रीम कोर्ट ओरिजिनल ज्युडिशन ओव्हर अ डिस्प्यूट बिटवीन द सेंट्रल अँड स्टेट. द बेंच डीम दिस इरिलेव्हंट टू द स्पेसिफिक इश्यू रिगार्डिंग द गव्हर्नन्स पॉवर. आता इथं हा इश्यू हा डिफरंट आहे. यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही फक्त राज्यपालाच्या बाबतीत प्रश्न विचारा. ओके, हा जो प्रश्न आहे हा या ठिकाणी तुमच्या एक प्रकारे काय आहे की इरिलेव्हंट आहे. ओके, तुम्हाला विचारलं होतं की या ठिकाणी की तुम्ही प्रश्न जे आहे अपेक्षित प्रश्न कशाच्या बाबतीत विचारायला पाहिजे? राज्यपाल किंवा राष्ट्रपतीच्या विटो पॉवरच्या बाबतीत विचार. तुम्ही या ठिकाणी सेंट्रल स्टेटच्या बाबतीत विचारू शकत नाही. परंतु हा सेंट्रल स्टेटच्या बाबतीत का विचारला? कारण या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला होता की सेंटरनं या ठिकाणी स्टेटनं या ह्याच्यामध्ये काय केलं होतं किंवा ते सेंटर जे आहे स्टेट जे आहे त्यांचे विधेयक पारित करत नव्हते. मग ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने दोघांना बी टाइम लावून देऊन टाकली. ओके, मग राष्ट्रपतीला वाटलं की मग जर ते टिकून इकडे येतात आणि आम्हाला तुम्ही डेडलाईन सांगता तर मग याचं पण उत्तर द्या. ओके, त्याचं उत्तर या ठिकाणी ह्यांनी सांगितलं आम्ही देणार नाही. ओके, हा प्रश्न चुकीचा आहे. ओके, कारण या ठिकाणी तुम्ही ते प्रश्न विचारायला पाहिजे ते कशाच्या बाबतीत विचारा? राज्यपाल किंवा राष्ट्रपतीच्या विटो पॉवर नकाराधिकाराच्या बाबतीत. ठीक आहे, तर ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे काय आहे? तर याच्यामध्ये प्राथमिक अधिकार क्षेत्र म्हणजे की जर प्रारंभिक अधिकार क्षेत्र किंवा प्रारंभिक ओरिजिनल. ठीक आहे, ओरिजिनल म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये जर तुम्हाला की जर काही डिस्प्यूट झाला कशाच्या बाबतीमध्ये की एक तर सेंट्रल स्टेट असेल किंवा
राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय वाद निर्माण झाला, ओके, तर डायरेक्ट काय आहे, तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येतं, ओरिजिनल ज्युडिक्शन, ठीक आहे. किंवा या ठिकाणी सेंट्रल स्टेट डिस्प्यूट असेल, एखादा धरणाचं डिस्प्यूट असेल, त्यासाठी तर मग काय ट्रिब्युनल असतं. परंतु बॉर्डर डिस्प्यूट असेल किंवा एखादा या ठिकाणी मॉनिटरी डिस्प्यूट असेल, तर ते जे आहे त्यात येतं, ठीक आहे. हे झालं आजच्या आर्टिकलमधलं महत्त्वाची बाब, ठीक आहे. त्यामुळं न्यूजपेपर दररोज वाचा, ओके. आपण प्रयत्न करू की प्रत्येक सॅटर्डेला किंवा आता हे जे असे न्यूज येतील तुम्हाला एक सवय लागण्यासाठी, ठीक आहे. तर तुम्ही वाचणं गरजेचं आहे. तुम्ही जर वाचलंच नाही तर कुठलाही क्लास आपल्याला कोणालाही वाचू शकत नाही, कारण तुम्हाला स्वतःला या ठिकाणी आता पावता येणं गरजेचं आहे, ठीक आहे. फक्त काय आहे, क्लास तुम्हाला 2-4 ते काय लावतात, कद्दू लावतात, ओके. ते आमचं कद्दू लावण्याचं काम आहे, पण आयुष्यभर कद्दूच लावायचे का, ओके. काही वेळेस आम्ही पटकन काढून घेणार, मग जर तुम्ही पावलेच नाही तर गेला, ओके. नंतर मग क्रेननं काढू आपण उचलू, ठीक आहे. तर मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये की देर इज अ नो अल्टरनेट, ओके. किंवा या ठिकाणी इथं कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूट नाही फॉर हार्डवर्क, ओके. तुम्हाला मेहनत करावं लागेल, एकदम डेंजर मेहनत, जीव जाईपर्यंत मेहनत. कधीही तुम्ही ऐकलं नसेल की या ह्याच्यामध्ये लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेस वाचत वाचत एखाद्याचा जीव गेला, गतप्राण झाला, ओके, असं कुठेही पेपरमध्ये येत नाही, ओके. तर किंवा या ठिकाणी 5व्या मजल्यावर गेला आणि लोकसत्ता सोबत उडी मारली, ओके, तर दुसरं काहीतरी असू शकतं, बरोबर. तर पण अभ्यास करते वेळेस असा कोणाचाही जीव जात नाही. त्यामुळं जीव जाईपर्यंत अभ्यास करा, ओके. इथपर्यंत असं आलेलं आहे की आता काही खरं नाही, ओके, एवढा अभ्यास करायला पाहिजे, ओके. म्हणजे असं की म्हणजे असं अंगातून अशी हे झालं पाहिजे की अरे माझा टाइमपास होतोय, मी अभ्यास नाही केला, असं एकदम की प्रेशर आलं पाहिजे, टेन्शन नसतं आलं पाहिजे. टेन्शन तर तुम्हाला थोडंफार येतंय, ओके. टेन्शन म्हणजे की एक क्लास जो आहे 1 तास वाढला तरी बी टेन्शन येतंय, ओके. दॅट इज इरिलेव्हंट, ठीक आहे. तर तो काय आपला प्रश्न पण नाही, ओके. इट्स म्हणजे आपण काही तो गृहीत पण धरत नाही. त्यामुळं प्रेशर असलं पाहिजे, टेन्शन नाही, ओके. प्रेशर असणंच गरजेचं आहे, कारण प्रेशर जर असेल तर या ठिकाणी काय आहे, तर आणि ते प्रेशर आल्यानंतर काय आहे, रिलीज होणं पण गरजेचं आहे ना, ओके. जसं कुकर असतं बघा, ओके. कुकरला टेन्शन येते का कुकरला प्रेशर येतंय? हां, कुकरला जर टेन्शन आलं असतं तर ते कुकर स्वतःहून उठला असतं आणि तुमच्या डोक्यात घातलं असतं. दररोज, दररोज काय रे? ओके. म्हणजे त्याला ठीक आहे. म्हणजे प्रेशर आणि टेन्शनचा अर्थसंबंध गरजेचा आहे. ओके. आणि प्रेशर मस्ट बी रिलीज्ड. ओके. तर आपण बघतो ना, ज्या ठिकाणी शिट्टी आली, की काय होतं, की प्रेशर जास्त झालं. तसं तुमच्या डोक्यातून प्रेशर जाणं पण गरजेचं आहे. त्यामुळे एवढा अभ्यास करा, की तुमच्यावर प्रेशर येईल आणि आपली सॅटर्डेला टेस्ट असली, की एक प्रकारचं काय आहे, दॅट इज द प्रेशर रिलीज मेकॅनिझम आहे. ओके. इट्स अ व्हेरी गुड मेकॅनिझम. ओके. एक जडीबुटी आहे की सॅटर्डेला तुम्ही लिहा, म्हणजे या ठिकाणी त्याला सायकोलॉजीमध्ये कॅथार्सिस म्हणतात. ओके. कॅथार्सिस सायकोलॉजीमध्ये कॅथार्सिस असतो. कॅथार्सिस म्हणजे काय आहे, तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत, ओके, त्या बाहेर काढणे. एक मूव्ही मधली सीन जरूर बघा, ओके. तो म्हणजे कोणता बघा, तो ह्याच्यावाला लव्ह यू मेट का, त्या ट्रेनमधून जात असते ती, ओके. हां, बरोबर. आणि तो उडी मारणार असतंय, ती तितक्यात पकडते, ओके. तर तिला माहीत नसते की ही उडी मारणार आहे म्हणून, ओके. पण नंतर मग ते सांगतोय टेन्शन आहे, हे टेन्शन आहे, घरच्यांनी लय अभ्यास करायला लावला, UPSC करायला लावलं, राज्यसेवा करायला लावले, ओके. असं काही ते सांगते, ओके. तर हे काही सांगत नसतंय, ओके. बाकीच्या गोष्टी असतात ज्या आपल्या काही कामाच्या नाही, ठीक आहे. तर मग नंतर ती काय सांगते की ह्याच्यामध्ये ह्या टेन्शनमधून रिलीज व्हायचं असेल तर ती एक पर्याय सांगते, ओके. ते जे आहे त्यालाच कॅथार्सिस म्हणतात. काय सांगते? फ्लश आउट. ओके. फ्लश आउट. फ्लश आउट म्हणजे काय आहे? तिला ती टॉयलेटमध्ये घेऊन जाते आणि ते जो काही हिरोईन आहे तिची, ओके, काही गर्लफ्रेंड असेल, तिचा फोटो काढते आणि तुकडे-तुकडे करते आणि या ठिकाणी त्या ह्याच्यात टाकते आणि म्हणते फ्लश आउट. ओके. आणि तो या ठिकाणी मोठमोठ्याने मग ओरडायला लागतो. ओके. दॅट इज दी कॅथार्सिस. तसं तुमचं झालं पाहिजे. असल्या गोष्टी नाही, हे फालतू गोष्टी आहेत. ओके. तर हे तुमचं अभ्यासाच्या बाबतीत या ठिकाणी हे झालं पाहिजे, की आठवडाभर अभ्यास केला आणि शनिवारी या ठिकाणी एवढं की या ठिकाणी ब्रेन ड्रेन करून टाकलं एकदम. ओके. रिलीज करून टाकलं. नंतर मग बरं वाटायला पाहिजे. हां, चला आपल्याला बरं वाटलं. सुकून भेटला पाहिजे. नाहीतर काय आहे, की या ठिकाणी काही बी कचरा भरताय, ओके, कधीही रिलीज नाही. तर म्हणजे सध्याच्या सोशल मीडियामध्ये की तुम्हाला प्रेशरच येत नाही. कारण काय आहे, तुम्हाला फक्त काय येतं माहिती आहे का? तुम्हाला टेन्शन येतं. ओके. प्रेशर येत नाही. प्रेशर इट्स द साइन ऑफ काय आहे? सक्सेस. ओके. प्रेशर हे साइन ऑफ सक्सेस आहे. टेन्शन हे साइन ऑफ सक्सेस नाही. टेन्शन तर काय, या ठिकाणी भूक लागली तरी टेन्शन येतं. ओके. सरकारनं म्हणजे सरांनी थोडं लेक्चर वाढलं तरी टेन्शन येतंय. ओके. तर मग त्याला काही अर्थ नाही. इट्स अ युजलेस थिंग. ओके. प्रेशर असलं पाहिजे आणि प्रेशर असेल तरच परीक्षा पास होता येते. ओके. विदाऊट प्रेशर नाही. ठीक आहे. तर आपण थांबू. हां.